नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण भेटत आहोत या कोरोनाच्या काळामध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत प्रतिभावंत विख्यात साहित्यिक प्राध्यापक महेश एलकुंचवार. आपल्याला कल्पना आहे 1967 पासून ते लिहित आहेत. सुलतान, रक्तपुष्प, रुद्रवर्षा, झुंबर, वासनाकांड, गारबो, ही सगळी नाटकं त्यांची एकानंतर येत येत गेली. आणि त्यानंतर वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगांत, प्रतिबिंब, आत्मकथा, मासासी जिरणानी, सोनाटा अशी एकापेक्षा एक महत्त्वाची नाटकं एलकुंचवार सरांनी आपल्याला दिलेली आहेत. या नाटकांचा जो आपल्यावर परिणाम झालेला आहे तो दीर्घकाळ आहे. आणि ही नाटकं फक्त आपल्या भाषेतच झालेली नाही आहेत. अनेक भारतीय भाषामध्ये, खरं तर बंगालमध्ये त्यांना सगळे लोक बंगाली समजतात, इतकी त्यांची सर्व नाटकं बंगाली भाषेमध्ये झालेली आहेत. जर्मनी, फ्रान्स या देशात सातत्याने त्यांची नाटकं झालेली आहेत. अमेरिकेच्या ब्रॉडवेमध्ये सलग 20 वर्ष त्यांच्या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत. असे एलकुंचवार सर यांच्याशी आपण त्यांच्या पूर्ण नाटकांच्या विषयी आणि इतर प्रक्रियेविषयी त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांच्याशी संपर्क आपण करत आहोत आणि थोड्याच वेळात ते आपल्यासोबत येतील. रानडे तो टाक ना तिथे. आपण त्यांच्याशी संपर्क करत आहोत. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत ही जी नाट्यत्रयी आहे ही त्यांनी लिहिली 91 साली. 94 साली त्याचे सलग 3 प्रयोग झाले आणि त्यानंतर जवळजवळ 24 वर्षांनी म्हणजे 2018 साली चंद्रकांत कुलकर्णींनी जेव्हा केले हे सलग 3 प्रयोग, हा मराठी नाट्यसृष्टीतला खूप एक वेगळा प्रयोग होता. आणि या सगळ्याचे परिणाम आपल्यावर झालेले आहेत. हे सगळं त्यांचं जे पाहणं आहे, या पाहण्याच्या प्रक्रियेविषयी आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे. सर एका मिनिटामध्ये आपल्यासोबत येत आहेत. हां सर, नमस्कार. नमस्कार. काय म्हणतो? ऐकू येतो ना आवाज व्यवस्थित? हो, आता बरं आहे. ऐकू येतंय. हां. काय नागपूर काय 47 तापमान किती आहे? नागपुरात 47 असणार असा माझा अंदाज आहे. सकाळी बाहेर पडलो तेव्हा भयानक ऊन होतं. आम्हाला सवय झाली आहे त्याची. आता हळूहळू आम्ही पण नागपूरच्या जवळच येत चाललोय, त्यामुळे तुम्ही तसं काही आम्हाला वेगळं समजू नका. आम्ही पण 42, 43, 44 असं सगळं चाललेलं आहे. तर सर पण त्या बाबतीत नागपूर, हो काय म्हणताय? नाही, नागपूर एका बाबतीत सुखी आहे. आमच्याकडे पाण्याची हे नाहीये. पाण्यात भरपूर पाणी आहे. घरोघरी विहिरी आहेत आमच्याकडे. माझी विहीर सुद्धा आटलेली नाही अजून. अरे वा. आणि 24 तास वीज आणि 24 तास पाणी. यापेक्षा अजून सुख राजधानी असल्यामुळे असणार. मग तुमच्या समोर जे आम्ही बसलो ते आम्ही 10 दिवसाला एकदा पाणी घेतो सध्या. असं तुम्हाला बोलला होताच मागे. तर सर मी असं सांगत होतो की 5 वर्षापूर्वी पॅरिसमध्ये अतिशय महत्वाची जागतिक हवामान परिषद झाली आणि ती पूर्ण पृथ्वीचं भवितव्य ठरवणारी होती, म्हणून तिला खूप महत्व आलं होतं. एकतर ओबामा त्यामध्ये आले होते, 190 देशाचे प्रमुख तिथे आले होते, अनेक वैज्ञानिक तिथे आले होते. आणि त्यावेळेला सगळेजण सांगत होते की पृथ्वीचं तापमान 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढू द्यायचं नसेल तर सगळ्या जगाने कार्बन उत्सर्जन कसं कमी करत नेलं पाहिजे. ही 12 दिवस परिषद चालणार होती आणि लोकसत्तेमध्ये मला दररोज त्यातनं लिहायचं होतं. आणि ते खूप मोठं आव्हान, कारण अनेक गोष्टी एका वेळेला तिथं चाललेल्या असायच्या. आणि त्यात
म्हणजे दुसऱ्या दिवशीच तिथं एक वृत्तपट दाखवला गेला, गार्डियनचे पत्रकार मार्क डॉन यांचा, आणि 12 मिनिटाची ती डॉक्युमेंटरी होती आणि तिचं नाव होतं द पार्टी इज ओव्हर. आता हे पार्टी अनेक अर्थानं वापरलं होतं. एक तर ती मेजवानी अर्थाने पार्टी होती, आणि ही जी बैठक चालते जागतिक हवामान परिषद, त्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणतात. म्हणजे प्रत्येक देश ही एक पार्टी आहे. तर त्या अर्थानं ते पार्टी इज ओव्हर असं पण म्हटलेलं होतं, आणि राजकीय पक्ष या अर्थानं पार्टी असं अनेक अर्थानं त्या पत्रकारानं म्हटलं होतं. आणि त्यात असं दाखवलं होतं की प्रत्यक्ष ही जागतिक हवामान परिषद व्हायच्या आतमध्ये काय चाललेलं असतं, तर फॉसिल फ्युएल कंपन्या, तेल आणि कोळशाच्या कंपन्या, वेगळ्या विविध देशांचे अधिकारी आणि राजकीय नेते हे मिळून प्रदूषण कसं वाढवायचंय हे ठरवत असतात. त्यामुळे इकडे जे काय चाललंय ते सगळं नाटक आहे, आणि खऱ्या अर्थानं पार्टी इज ओव्हर असं सांगणारा खूप धक्कादायक अशी ती डॉक्युमेंटरी होती. ही पाहताना मला 1976चं तुमचं नाटक आठवत होतं, ते पार्टी. ते यासाठी की पार्टी हे प्रतीक त्यांनी वापरलेलं होतं, आणि संपूर्ण जगाला खेळवणारं हे कसं चाललेलं आहे हे तो दाखवत होता. तो मला पहिल्यांदा आठवण तुमची झाली ती त्या कारणाने. नंतर झालं असं की जर जगाचं कार्बन उत्सर्जन वाढत गेलं, ते म्हणजे झालंय असं की 1988 साली जेम्स हॅन्सन नावाच्या शास्त्रज्ञांनी अमेरिकेत सांगितलं होतं की आपल्या पृथ्वीचं कार्बन संहिता 350च्या पुढे जायला नको, तर आपलं तापमान पृथ्वीचं 1.5 ला थांबेल. जे हे कोरोनाचं लॉकडाऊन व्हायच्या आधी 412ला गेलो होतं, म्हणून आपण ही उष्णतेची झळ सहन करतोय. तर त्यावेळेला अशा कादंबऱ्या येत होत्या. मार्क लिनस नावाच्या एका पत्रकारानं अभ्यासकानं कादंबरी लिहिली होती, प्लॅनेट 6 डिग्रीज हॉटर प्लॅनेट. हे 1 डिग्रीने वाढलं तर काय होईल, 2 डिग्रीने काय होईल, वगैरे वगैरे. अशा अनेक कादंबऱ्या पण येत होत्या. आणि त्यावेळेला मला आठवण येत होती ती युगांतची. आणि त्यामुळे लोकरंगासाठी मी मुद्दाम लिहिताना मला असा मथळा द्यावासा वाटला की युगांत की युगांतर. आता मला याचं आश्चर्य वाटतंय की गेल्या महिन्यात जे फ्रीमन डायसन फिजिक्स, त्यांचं एक पुस्तक माझ्याकडे, सायंटिस्ट ॲज अ रिबेल, आणि त्यात ते असं म्हणतात की ज्या मार्गाने आम्ही वैज्ञानिक जातो तिथं कलावंत आणि तत्वज्ञ हे आधीच आमच्या येऊन बसलेले असतात. आमच्या तिघांचे मार्ग वेगळे आहेत, पण वैज्ञानिकांच्या आधी कलावंत आणि तत्वज्ञ जातात. तर आता हे याचा मला जाणीव कशी झाली सांगतो. 1988 साली जेम्स हॅन्सननं सांगितलं, त्या वर्षी इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंजची स्थापना झाली. म्हणजे जगाने हवामान बदलाचं संशोधन करायला एकत्र यायचं ठरवलं. आणि 1992 साली पहिली जागतिक हवामान परिषद झाली, ज्याचा तुम्हाला बहुतेक अंदाज त्यावेळेला नसणार जेव्हा तुम्ही युगांत लिहिलेलं होतं. तर तुमच्या युगांतमध्ये तुम्ही 8 वर्ष सलग पाऊस पडलेला नाही, सगळं नद्या आटून गेलेल्या आहेत, पाणी नावाचं गोष्ट शिल्लक नाही, बाभूळ सुद्धा शिल्लक नाही, सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे, आणि त्या गावामध्ये चोरी करण्यासाठी काही शिल्लक नाही असं वर्णन केलेलं आहे. मला असा प्रश्न पडतो की वैज्ञानिकांना अनेक प्रयोग करत अंदाज बांधत जिथं जायला लागतं तिथं तुम्ही इतके वर्ष आधी कसे जाऊन पोहोचलात? म्हणजे युगांत तुम्हाला 91 साली कसा दिसला? हो, पण आता जरा सविस्तर उत्तर देतो की या विषयाचं वाचन किंवा अभ्यास असा काही तू केलेला आहेस तसा मी केलेलं नाही, आणि वैज्ञानिकांच्या आधी कलावंतांना किंवा तत्वज्ञांना काही गोष्टी समजतात असं जे गृहीतक आहे, तर त्याचं कारण असं की कलावंत आणि तत्वज्ञ हे पुष्कळ अंतःप्रेरणेने काही गोष्टी जाणतात. त्यांना ती असते अंतःप्रेरणा, सगळ्यांना नसते. आणि त्या अंतःप्रेरणेला जर उघडे डोळे भेटले, आणखी सजग मन भेटलं, तर काही गोष्टींची जाणीव लवकर होऊ शकते. आता पर्यावरणातला हा जो बदल आहे तो काही मी खूप वाचन केलं आणि त्या दृष्टीने पर्यावरणाकडे पाहू लागलो त्यामुळे झालेला नाही. या विषयाचं वाचन माझं अजूनही कमी आहे.
म्हणजे तुझ्या तोंडची एक एक नावं ऐकली की मी गार होतो की हा माणूस लातूरला राहतो आणि ही पुस्तक कुठून मिळवतो, केव्हा वाचतो. थोडा मत्सरही वाटतो, पण माझ्यात तेवढी शक्ती नाहीये एवढं वाचन करण्याची. काही गरजच नाहीये परंतु मला तुम्हाला ती. ह्या गोष्टीची नाही, त्या गोष्टीची जाग कशी आली ते मी तुला सांगतो. मी खेड्यातला ना, शिरपूर आमचं गाव, छोटं गाव होतं ते, आता ते वाढत चाललंय थोडं. आणि माझ्या आठवणीत मला आठवत आहे की आम्ही साधारण म्हणजे किती 55 साली आसपास, 55-60 साली वगैरे आमचा मळा होता. त्यातल्या विहिरीमध्ये मे महिन्यात सुद्धा पाणी असे आणि मी पोहायला जात होतो. म्हणजे 3 पुरुष पाणी त्यात असे, 2 विहिरी होत्या ही ही कधीची आणि गोष्ट आहे? त्याच्यात आम्हाला पोहता येत असे. काय ते? ही ही कोणत्या सालची गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही जे सांगताय तो ही अनुभव? साधारण असेल 55 ते 60, 55 ते हा. 60. तर आम्ही आम्ही पोहायला जायचो तिथे. नंतर हळूहळू मग पाणी कमी व्हायला लागलं. कारण पाणी कमी व्हायला लागलं तशी पिकं बदलायला लागली. आधी आमच्याकडे पानाचे मळे होते, म्हणजे विड्याचं पान. संपूर्ण शिरपूरच्या भोवती विड्याच्या पानाचे मळे होते आणि त्याला पाणी फार लागतं. पण त्याच्यामुळे हो. संपूर्ण गाव विलक्षण थंड असे. उन्हाळ्यात बाहेर झोपलं तर अंगावर दोलही घेऊन झोपावं लागत असे रात्री 12 नंतर. मग पाणी जसं खाली गेलं तसे पानमळे गेले. त्याच्या जागी मग ऊस आला. मग उसालाही पाणी पुरेना. मग त्याच्यानंतर केळी आल्या. केळीचे बाग सुकले. त्याच्यानंतर मग हळूहळू अशी परिस्थिती आली की फेब्रुवारी महिन्यातच विहिरीत पाणी नाही, गुडघाभरच पाणी नसे आणि शिवारात पीक नाही. हे 55 सालापासून तर साधारण 80, 85, 90 पर्यंत वेगानं घडत गेलेले बदल मी पाहिलेले आहेत. आणि हे पाण्याचं जे दुर्भिक्ष निर्माण केलं आहे ते आपणच निर्माण केलं एवढीच जाणीव होती. कारण की ज्या प्रकारची जंगल कटाई अवतीभोवती चालली होती, जे बघणं तळ्याकाठीमध्ये आलेलं आहे. माझ्या लहानपणी आम्ही यवतमाळ असताना तिथे आमच्या बाजूला एक गृहस्थ होते. त्यांचा तो उद्योगच होता. त्यांच्या ट्रक जंगलात जायच्या आणि ते साग कापून आणायचे आणि ते श्रीमंत झाले पुढे. तर ती लहानपणची आठवण माझ्या मनात होती. पण तेव्हा म्हणजे साधारण 1947, 48, 50 साली साग कापणं एवढं भयंकर असेल असं कधी वाटलं नव्हतं. आता ते जाणवत आहे. नंतर पर्यावरण कसं बदललं याचा दुसरा धक्का बसला मला खरा. म्हणजे साधारण 88, 89च्या साली माझं जन्मगाव पारवा यवतमाळ जिल्ह्यात आहे ते, आत्महत्यांचा जिल्हा. तर त्या पारव्याला माझं काही वर्ष गेली, 5-7 वर्ष आयुष्यातली. आणि मला आठवत आहे की तिथे पारव्याला जायचं तर दिवसा बैलगाडी जंगलाने वेढलेलं होतं संपूर्ण गाव. इतकं गर्द जंगल, म्हणजे अरण्य म्हणता येईल असं जंगल होतं. त्यात पट्टेदार वाघ होते. अच्छा. आणि दिवसा बैलगाडी जंगलात घालायची तर भीती वाटत असे. पुष्कळदा बैल जागच्या जागी थपकून जात असत. तर गाडीवान सांगत असे की मालक आहे बरं. मग थोड्याने पुढे जायचो. नंतर ते गाव आम्ही सोडलं, पारवा सोडलं, साधारण 52 साली सोडलं. पुढे माझ्या चुलत भावाच्या मुलीचं लग्न जवळच होतं पांढरपुड्याला, म्हणून तिथे आम्ही गेलो. म्हटलं चला पारव्याला जाऊया आपण. 38 वर्षांनी म्हटलं की आता मला जन्मगावाची आठवण येते, आपण जाऊया. 25 किलोमीटर आहे तिथून. आम्ही गेलो. मी गेलो तर मला कुठे जंगलच दिसेना पारव्याला पोहोचेपर्यंत. दोन्ही बाजूनी जंगल, काय तुरळक झाड पण दिसेनात मला. अवतीभवती काहीतरी एखादा फरलांग असं दोन्ही बाजूला काही झाडं आहेत नाहीत असं दिसायचं. पुढे गेलं की ओसाळ जागा. 14 मैलांच्या त्या प्रवासामध्ये मला जंगल कुठेही दिसलं नाही, जे जंगल आम्ही लहानपणी घाबरत होतो दिवसा बैलगाडी घालायला. हे पाहिल्यानंतर मी चरकलो खूप की 38 वर्षात. माझ्याबरोबर जो मित्र होता म्हणाला 38 नाही, हे फार पूर्वीच झालेलं आहे, 25च वर्षात म्हणा तुम्ही. आणि गावात शिरलो तर गाव होतं तसं होतं, परंतु त्यांच्या दृष्टीने मी परका होतो. कारण हा कुठेतरी शहरात राहिलेला, मोठा झालेला, इंग्रजी बोलतो, गाडी घेऊन आला वगैरे, तो दुरावान. मला अत्यंत वाईट वाटलं की मी ज्यांच्याबरोबर उंडारलो गावभर, ते माझे मित्र दूर गेले, कोणी जवळही बोलायला तयार नाही. मग तिथून आम्ही तिथे जहागीरदार एक रायगराव देशमुख म्हणून, ते वारले, आता त्यांच्याकडे गेलो. तर त्यांची पत्नी मला म्हणाली माणसं बदलले बरं आता.
मी म्हटलं गाव बदललंय पुष्कळ, जिथे मला मला खूण खूण मला त्या गावाची आमच्या आमच्या घराच्या अंगणामध्ये एक मोठं कडुनिंबाचं झाड होतं, ते कापलेलं दिसलं. नंतर गावात भटकलो तर इथे आंब्याचं झाड होतं, इथे उंबराचं झाड होतं, हे सगळं मला माहित होतं. लहानपणी सगळं गावभरच खेळलो आम्ही, एवढूच गाव, 2000 वस्ती, कोपरा कोपरा मला माहित. मी गेल्यावर म्हटलं प्रयागरावांना की अहो इथली सगळी झाडं कोणी कापली, आंब्याची झाडं कापून टाकलेली आहे, शंकराच्या देवळजवळ अशी 12 झाडं रांगेनी होती, पेरूची बाग होती, जवळ 60 झाडं तिथे होती, सगळी कापून टाकलेली आहेत. त्यांनी कोणाचं तरी नाव घेतलेलं, कापून टाकली, पैसे गेले. म्हटलं एवढं बदललं गाव? तर बाई म्हणाल्या, त्यांना वहिनी म्हणायचो आम्ही, वहिनी साहेब, त्यामुळे माणसंही बदलली. हे घरी घेऊनच आलो, म्हणजे मी तिथून येताना तेव्हापासून कुठेतरी माझ्या मनात चालू होतं की हा विनाश जो आहे तो आपणच केलेला आहे, याला अमक्याला दोषी कसं धरता येईल. तर मला नेहमी असं वाटतं की मोठ्या पातळीवर मी विचार करत नाही, सरकार काय करतात, सरकारांच्या योजना काय आहेत, मोठ्याल्या योजना आखून लोकांच्या डोळ्यात धूळ कशी फेकायची आणि त्यातून पैसे कसे कमवायचे, काही व्यक्तींच्या खिशात कसे घालायचे, ह्या फार नंतरच्या गोष्टी आहेत. ते षडयंत्र चाललेलं आहे आता. पण तू व्यक्ती म्हणून ह्याला माझा किती हातभार लागलेला आहे. म्हणजे जगात कुठल्याही गोष्टींचं अवमूल्यन होतं किंवा जगातली मूल्य ढासळायला लागतात, तेव्हा त्या प्रक्रियेला माझा कुठेतरी हातभार लागला आहे की नाही हे मला आधी तपासून पाहायचं वाटतं. कारण एक एक व्यक्ती म्हणून समाज होतो. तर हे तपासता तपासता माझ्या लक्षात आलं की मी स्वतः कसा जगतोय, माझी मूल्यव्यवस्था काय जगण्याची, आज मला जे हरवलंय म्हणून वाटतंय त्याच्यात माझा हातभार किती असेल. ह्यातून मग विचार करता 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 पुढे मी म्हटलं की हे असं आता माझं घर नागपूरला जिथे आहे ती शेतकी जमीन होती, ऍग्रिकल्चर लँड होती ती, आणि गावाच्या बाहेर होती. तर ती आता नॉन ऍग्रिकल्चर लँड करून तिथे प्लॉट पडून घर झाली, आणि असं होता होता आता माझं घर जे गावाच्या बाहेर होतं 40 वर्षापूर्वी, 45 वर्षापूर्वी, ते आता मध्यभागी आलेलं आहे. आणि माझ्या समोरची सगळी ऍग्रिकल्चर लँड नॉन ऍग्रिकल्चर झालेली आहे. माझा पुतणे म्हणाला की असं जर आपण करत गेलो तर लोक शेती कुठे होणार, आपण जेवणार काय. म्हटलं तुझ्या लक्षात आलं हे बरं आहे, पण खरोखरच या पद्धतीने लोकसंख्येचा प्रश्न आहे तो आपण त्याचा विचार कधी केला नाही. आणि स्वतंत्र घर असणं, स्वतंत्र गाडी असणं ही कुठेतरी महत्वाची मूल्य होऊन बसली ती मुख्य म्हणजे. तर ह्या सगळ्याचा विचार करता करता मला मग ते केव्हा तरी असं वाटलं की ह्या पद्धतीनं आपण जाऊ कुठं टोकाला. आपण काही शिकायला तयार नाही, आपल्या इतके आडमुठे लोक कोणी नाहीत, आडमुठे ठरवून अडाणी राहिलेले, विचारच न करणारे, स्वतःच्या पायावर धोंडा, जणू काय आजचा शेवटचा दिवस आहे पृथ्वीवरचा किंवा आपली शेवटची पिढी आहे तेव्हा ओरबाडून घ्या, या पद्धतीने आपलं जे चाललेलं आहे ते चाललं तर कुठे जाऊ आपण. तर असंच होणार, सगळीकडे धुळीची वादळं दिसतील, पडलेली घरं दिसतील, जंगलं तर माझ्या डोळ्यासमोरच चाललेली आहेत. नागपूरला सेमिनार हिल्स म्हणून भाग आहे, आणि नागपूरच्या जरा बाहेर पडलं हिंगण्याच्या पलीकडे की भरपूर जंगल होतं. हा सगळा जंगलांनी वेढलेलाच भाग आहे, हा सगळा दंडकारण्य आहे. त्याला विदर्भ म्हणतात, पण नागपूरकर म्हणजे दंडकारण्यात येतं. विदर्भ 4च जिल्ह्यांचा, आता राजकीय सोयीसाठी आता 10 जिल्ह्यांचा करून नागपूर त्याच्यात आणलेला आहे. पण ती सगळी जंगलं गेली, अरण्य म्हणायची सोयच राहिली नाही, जंगल सुद्धा नाही. इंग्लिशमध्ये ज्याला वुड्स म्हणतात, म्हणजे तुरळक तुरळक झाडं, ते सुद्धा राहिलेलं नाही. सगळ्या ठिकाणी इंडस्ट्रीज झालेल्या आहेत, सगळ्या धूर ओकतात आणि सगळीकडे धूळ आहे. बाकीचं काहीच नाही की चांगले रस्ते, भरपूर झाडं लावली रस्त्यांच्या बाजूनी, पाणी वगैरे हे काही नाही आपल्याकडे. तर ह्या सगळ्यातून मला असं वाटलं की हे आपण डोळे उघडे ठेवून विनाशाकडे चाललेलो आहोत, अखेरच्या टोकाला आपण गेलो तर तो असा असा असेल. म्हणून मी युगांताच्या सुरुवातीला लिहिलं की हे केव्हाही घडू शकतं, आज उद्या किंवा केव्हाही पुढे भविष्यात. तर हे मला अनुभवातून बरंच जाणवत होतं, आणि मला मुख्य म्हणजे अतिशय त्याचा त्रास होत होता. कारण जेव्हा पर्यावरण बदलतं ना अतुल, ते आपल्या लोभामुळे बदलतं, तेव्हा त्या बदलत्या पर्यावरणाबरोबर माणसांची नाती पण बदलतात आणि मूल्य हळूहळू नाहीशी होतात. निसर्गाला चिकटून, म्हणजे निसर्गानेच दिलेली ती मूल्य आहेत आपल्याला,
ती मूल्यच आपण निसर्गाला नाहीसं करतो तेव्हा नाहीशी होतात. तर त्याच्या जागी आपल्याला जी नवीन मूल्य आणतो ती संपूर्ण बाजारू मूल्य आहेत असं दिसतच आहे. आपण पैसे असणं, खूप पैसे असणं, तर हे आता तू म्हणतो त्याप्रमाणे मी काही अतिशय सुसंघटित असा विचार त्याचा काही केला नव्हता, की मी त्याचा काही अभ्यास केला नव्हता की विनाशाकडे आपण कसे चाललो आहोत, तर हे असे असे चाललो आहोत. म्हणून मी बसलो आणि ते लिहायला सुरुवात केली आणि ते लिहिलं. आता आज मी त्या नाटकाकडे वळून बघताना असं वाटतं की याच्यात आणखी बऱ्याच गोष्टी यायला पाहिजे होत्या, म्हणजे क्राफ्टच्या दृष्टीनं आणि मजकुराच्या दृष्टीने, का आता याच्यापेक्षाही भयानक चाललेलं आहे. हो 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 ती हो सुरुवात तिथून आहे. हो. पण आता तुम्ही जो मुद्दा सांगत होता तो खूप महत्वाचा आहे, की पर्यावरण जेव्हा ढासळतं, निसर्गाचा जेव्हा विनाश होतो, तेव्हा आधी मानवी मूल्याचा म्हणजे अधिक कौटुंबिक सामाजिक पर्यावरण नष्ट होत होत मग आपण सगळं ते नष्ट करत गेलोय. पण याची पण जाणीव मला असं वाटतं तुमच्या लेखनातून खूप आधी आली. म्हणजे जसं 76चं पार्टी आहे, त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने माणसांचा खोटेपणा, शहरी माणसांचा खोटेपणा दाखवला. पण मला असं लक्षात आलं की त्याच वेळेला सत्यजित राय हे जनअरण्य दाखवत होते, सीमाबद्ध दाखवत होते. म्हणजे मध्यम वर्गीयांचं अधपतन हे 70 ते 80च्या दशकाच्या अखेरच्या काळात मृणाल सेन आणि सत्यजित रायांना दिसलं होतं. मृणाल सेन यांनी एक दिन अचानक केला, मग 80 सुरू होताच त्यांनी खारीज, खंडहर हे चित्रपट केले आणि बरोबर त्यावेळेलाच आपण वाड्या चिरेबंदी घेतलं. तर यामध्ये मध्यमवर्गीयांचं जे अधपतन आहे, मूल्यापासून दूर जाणं आहे आणि संवाद नष्ट होणं आहे, आपल्या तिन्ही नाटकातनं जे दिसतं, तर ते हे ठळकपणानं कसं जाणवतंय बघा, की आता तुम्ही जो शब्द उच्चारला बाजारू अर्थव्यवस्था, गेल्या वेळच्या द इकॉनॉमिस्टच्या अग्रलेखामध्ये त्यांनी म्हणलंय की आता करोनाची स्थिती ही जी आलेली आहे याचं मुख्य कारण बाजारू अर्थव्यवस्थेनं समाजाला आणि मूल्याला बाजारू केलंय. त्याची ही परिणिती आहे. कोरोनाच्या काळामध्ये ह्याचा विचार करण्यासाठी आपल्याला दिलेली ही एक संधी आहे. तर आपल्या याच्यात दिसतं कसं बघा, म्हणजे हे का, मला असा प्रश्न पडला होता की आता चंदूनी जेव्हा वाडात्रयी केली तेव्हा धुळ्याहून, जळगाव, सोलापूर, लातूरहून पुण्याला, जिथं औरंगाबादला जाऊन लोक ही नाट्यत्रयी बघत होते. तर वाडा चिरेबंदीमध्ये काही का असेना, स्वार्थ जरी असला तरी माणसं एकमेकांना घट्ट धरायचा प्रयत्न करतायत. पण मध्यम वर्गामध्ये गुन्हेगारीची किंचित सुरुवात आहे. मग्न तळ्याकाठीमध्ये मध्यम वर्ग गुन्हेगारात सामील झालेला आहे, अधपतन पूर्णपणे सुरू झालेलं आहे आणि संवाद आणखीन आणखीन कमी होत चाललेला आहे आणि युगांतमध्ये काहीही शिल्लक नाही अशा अर्थानं आपण तिकडे नेलेलं आहे. परत मला तो म्हणजे या प्रश्नालाच असं विचारायचं की मध्यमवर्गीयांचं हे अधपतन, संवाद नष्ट होणं, मला असं वाटतं की तुम्हाला संवाद नष्ट होणं, मूल्य नष्ट होणं याचा अधिकाधिक त्रास झाला. तर ही प्रक्रिया कशी नेमकी घडत गेली, नाट्यत्रयीची प्रक्रिया, कारण मध्ये बराच काळाचा गॅप आहे, वाडा चिरेबंदी ते मग्न तळाकाठीमध्ये काही, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं होतं. आता ही सुद्धा एक हा साक्षात अनुभवच आहे ना. मी दोन लँडस्केप्स मध्ये किंवा दोन भागांमध्ये राहतो. शहरातलाही आहे मी म्हटलं तर, आता पूर्णपणे अर्बनाइज्ड आहे सगळ्या अर्थाने, पण त्याच वेळेला मी खेड्यातलाही आहे, अजूनही आहे. खेड्यामध्ये मी जे काय लहानपणापासून पाहिलं, नाही आपण वारंवार उल्लेख करता की खेड्यातून आल्याचा, म्हणजे त्यामुळे काही संवेदनाची इंद्रिय वेगळी आहेत असं वाटतं तुमच्या व्याख्यानांमधनं वगैरे, खेड्यातून आल्यामुळे. हो, पण त्याचा एक त्याची भानगड अशी आहे की असं म्हटलं की हा एक रोमॅन्टिक ऍटिट्यूड आहे असं म्हणणारे सुद्धा काही लोक आहेत शहरी. त्याकडे अर्थात मी लक्ष देत नाही. पण मी सांगतो की हा जो अनुभव आहे की आता बघ, माझं 81 मला पूर्ण होतील, ऑक्टोबरमध्ये 81 पूर्ण होतील. साधारण वयाच्या 15व्या वर्षीपासून मी जर जागतेपणाने अनुभव घेत होतो, तर आपल्याला 1950-55च्या आसपास जावं लागेल, परत 55 पासून जावं लागेल आपल्याला. आम्ही पण एक खेड्यातलं कुटुंब, सधन कुटुंब आणि शेतीवाडी असं सगळं होतं. आमची नाती गोती, चुलत घराणी येणं जाणं वगैरे होतं. आणि मग ते पुढे हळूहळू आमच्या सुदैवाने काय झालं, आमच्या घरात सगळी माणसं खूप शिकलेली होती, उच्च शिक्षण घेतलेली होती. त्याच्यामुळे आमचे अग्रक्रम जगण्याचे माझ्या वडिलांनी आधीच ठरवून टाकले होते. त्याचा मला वैयक्तिक फायदा झाला, म्हणजे आमच्या कुटुंबाला फायदा झाला.
पण आमच्यासारखी इतर जी कुटुंब होती ते गतानुगतिक राहिले. आता उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या घरामध्ये सधन माणसं असून आमचं राहणं अत्यंत स्पार्टन म्हणतात, साधं असं होतं. कुठलीही चैनीची वस्तू आमच्या घरात नव्हती, फर्निचर नव्हतं. कोणी आलं की जाजम झटकलं आणि टाकलं की या बसा वगैरे. आम्हाला लहानपणी वाटायचं की अमक्याकडे असं आहे, तमक्याकडे तसं आहे. वडिलांना म्हटलं की आपण काही आणूया, तर वडील मला परत विचारायचे की कशाला, तर की नाही असू दे. नाही, त्यांच्याकडे म्हणून नाही, मला कशाला ते सांग तू, त्यांनी काय होणार आहे, तुझ्या आयुष्यात फरक पडणार आहे. आमच्या घरात फक्त पुस्तकं आणण्यावर मात्र बंदी नव्हती. तुम्ही कितीही पुस्तकं आणा, कितीही महागडी आणा, त्याला काही हे नव्हतं की तुम्ही आणा मी देतो पैसे, वाचा फक्त. पण बाकी आमचं राहणं साधं होतं. जेवण अत्यंत कसदार पण साधं, कपडे अत्यंत मोजके, नंतर तामझाम नाही कुठे. आणि आम्हाला थर्ड क्लासनी ट्रेननी जाण्यात कधी लाज वाटली नाही. सगळं आम्ही हाताने कामं करायचो घरामध्ये. माझे वडील म्हणायचे आपल्या घरातले नोकर माझे नोकर आहेत, तुमचे नाही आहेत, तुम्ही स्वतःची कामं स्वतः करा. त्याच्यामुळे त्या स्पार्टन लिव्हिंगचं सौंदर्य हळूहळू मोठं झाल्यावर कळलं. तेव्हा कळलं नाही, तेव्हा राग यायचा की काय आपल्या घरात इतकं असून वगैरे. पण अवतीभोवतीच्या घरामध्ये पाहत होतो की त्यांचे समज तुटत तुटत किती तुटत गेले. आणि एक प्रकारचा नुसता तुटलेपणा नाही, पण त्याच्यामध्ये एक बकालपणा आला आयुष्यात. तो मी डोळ्यांनी बघत होतो. आम्ही सुटलो त्याच्यातून निव्वळ माझ्या वडिलांच्या दूरदृष्टीमुळे. त्यामुळे ह्याच्याबद्दल आणि हा जो हे जे परिवर्तन झालं ते काही फटाकपण झालं नाही. जवळजवळ हे सगळं हळूहळू हळू व्हायला 50-60 वर्ष लागली. नाटकात आपण ते 2-2 तासात पाहतो, 3-3 तासात पाहतो. पण मध्ये बरीच 15-20 वर्ष गेली आहे, 10 वर्ष गेलेली आहे, हे लक्षात ठेवलं. तर गंमत अशी आहे पुन्हा की नाटक बघताना काही लोक हे विसरतात की वाडा चिरेबंदी हे नाटक साधारण 1970 ते 75च्या काळातलं आहे. मग्न तळ्याकाठी 85च्या काळातलं आहे. तर आता 2020 मध्ये तितक्या मागे जाऊन लोकांना ते बघता आलं पाहिजे. परंतु हे बदलत असताना मूल्य कशी बदलत गेली ते तर आपल्या डोळ्यासमोर आहे रे. माणसांना हळूहळू पैसा कसा महत्वाचा वाटू लागला, त्याच्या पाठीमागे त्यांचं तर्कशास्त्र होतं की सगळे करतात तर मी का नाही, आणि मी काय उपाशी राहायचं का. असा एक अत्यंत भाबडा आणि म्हटला तर बेसिक असा युक्तिवाद घेऊन माणसं जगू लागली. आणि मग 90च्या सुमाराला जेव्हा आपल्या भारतामध्ये हे झालं, अर्थव्यवस्था मुक्त झाली, नरसिंहरावांनी केली, तेव्हा अचानक मध्यम वर्गाजवळ जो पैसा आला, त्या पैशाने आपण अगदी पूर्णपणे नाचलो असं माझं मत आहे. इतके दिवस आम्ही काटकसरीने राहणारे, आम्हाला पैसा आल्यानंतर आता तो दरवेळेला वाढतोच आहे. मध्यमवर्गीय नोकरदार जो माणूस आहे त्याला या कोरोना काळात सुद्धा डीए मिळतो. मला फार बरं, मला म्हणजे सगळ्यांचे पगार होत आहेत. इमर्जन्सी आहे ही खरं म्हणजे. सरकारने सांगितलं की मी तुम्हाला 1-1 महिन्याचा पगार देणार नाही, तर आनंदाने लोकांनी कबूल करावं अशी परिस्थिती आहे. परंतु ह्या पैशाची जी आम्हाला चटक लागली त्याच्यातून मग चंगळवाद आलेलाच होता, अमेरिकेतून म्हणा किंवा वेस्ट मधून म्हणा. मला नेहमी गंमत वाटत आलेली आहे की हे सगळं आपल्याला, माझं स्वतःचं राहणं साधं आहे, मी काही खूप खर्च करत नाही. मला जी पेन्शन येते त्यातली अर्धी उरते माझी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढे पैसे कशाला लागतात लोकांना, लागून काही कारण नाहीये. बरं, हे बोलत असताना गंमत अशी असते की पलीकडे अक्षरशः अर्ध्या परलांगावर एक प्रचंड मोठी झोपडपट्टी आहे. ती गेली 45 वर्ष मी पाहतोय. ते आहेत तिथेच आहेत. त्यांची मुलं अजूनही शिकू शकत नाहीत, त्यांची मुलं अजूनही चांगले कपडे घालू शकत नाहीत, त्यांच्या आया अजूनही मोलकरणीच आहेत, त्यांच्या बहिणी अजूनही मोलकरणीच आहेत. तर ही जी तफावत आहे ती आपल्याला कशी दिसत नाही, आणि ती दिसत नाही याचं कारणच असं की आम्ही संपूर्ण बाजार मूल्य स्वीकारली. जुनी मूल्य गेली याचा आम्हाला कुठे खेदही वाटत नाही असं मला वाटतं. किती लॉजिकली बोलतोय मला माहित नाही, पण मी फक्त अनुभव सांगतो. हो हो, नाही ते महत्वाचे. परत मी इथं आधीचा जो एक सिद्धांत आता फ्रीमन डायसनने सांगितला तो सांगतो. 1983 साली कॉनराड लॉरेन्स हे प्राणी वर्तनशास्त्रज्ञ, त्यांना नोबेल मिळालेला ऑन ॲग्रेशन लिहिणारे कॉनराड लॉरेन्स, त्यांनी 1983 साली एक पुस्तक लिहिलं होतं, द वेनिंग ऑफ ह्युमननेस.
माणुसकी हळूहळू नष्ट होत जाते. आणि 2014 साली अमेरिकन सोशो सायकोलॉजिस्ट आहेत शेरी टर्केल, त्या असं म्हणतायत की सध्या जसं पर्यावरण विनाश होतोय तसा समाज हा विनाशाच्या उंबरठ्यावर आहे, संवाद संपत चालल्यामुळे. त्यामध्ये त्यांनी उपकरणांचा वगैरे, नवीन आलेली उपकरणं आणि मूल्य या सगळ्याचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे. आपल्याला पण म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये नेहमीच येतं की, आणि वेगळ्या पद्धतीने तुम्ही जो संवाद साधता आहात तो एका वेळेला आत्मसंवाद आहे आणि लोकसंवाद आहे, पण लोकांमधला, कुटुंबामधला आपसातला संवाद विचित्र होतोय, वरवरचा होतोय, याबद्दलची एक खंत विविध पद्धतीने तुमच्या लेखनातून नेहमी येत असते. तर तो अनुभव तुम्हाला तेव्हापासून आतापर्यंत नेमकं काय पद्धतीने आपलं निरीक्षण आहे सध्या? ज्याला चांगला शब्द आहे आपल्याकडे, जिव्हाळा. पुष्कळ नाती नसली तरी जिव्हाळा असते एकमेकांबद्दल. घरोबा शब्द होता आपल्याकडे, आता हे शब्दच गेलेत. घरोबा हा शब्द गेला. दोन कुटुंबांचं एकमेकांकडे इतकं जाणं येणं की जणू काय ते एकच कुटुंब आहे असं वाटावं, असं आता कुठे दिसत नाही. याचा एक कारण असं मला वाटतं की सुबत्तेबरोबर व्यक्तिवाद पण आला. व्यक्ती केंद्रित जगू लागलो आपण. पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये व्यक्तिवादाला काही जागाच नव्हती. हे बघ, छोट्या छोट्या पातळ्यांवर आपण याचं पृथक्करण माझ्या बाजूने मी करतो. एकत्र कुटुंब असे, काका काकू, मावा मामे मावशा, कधी कोणी एखादी माघारी आलेली आत्या, आई वडील, बहीण भावंड सगळे आम्ही राहत असू. तर अमक्याची खोली, तमक्याची खोली, माझी ही झोपण्याची जागा, असं काही नसे तेव्हा. एक मधल्या घरात झोपा तर तुम्ही सगळे, जेवण सगळ्यांचं एका वेळेला, सगळ्यांचे कपडे एक ठाण आणलं की सगळ्यांचे कपडे. त्याच्यामुळे माझं तुझं असं काही नव्हतंच तेव्हा, सगळ्यांना सारखं होतं. तर ही जी एकमेकांची बरोबर वाटून खाणं, ही जी अंगातच भिनलेली वृत्ती होती, ती हळूहळू जाऊ लागली. विभक्त होऊ लागली कुटुंब, मग आपल्यापुरतं पाहू लागली. आणि आता तर अशी परिस्थिती आली आहे की एका घरामध्ये आई वडील, मुलगा मुलगी असले तर मुला मुलीच्या खोल्या वेगळ्या असल्याच पाहिजेत, आणि त्याची दारही बंद असतात. माय स्पेस असं लिहिलेलं असतं दारावर. तिथे वडिलांनी टकटक केल्याशिवाय जायचं नाही. तर हा कमालीचा व्यक्तिवाद आल्यामुळे मी माझ्यापुरतं पाहणार, माझं पाहणार, आता अशी वृत्ती झाल्या. याला दुसरी कारण अशी आहे की पुन्हा टेक्नॉलॉजीचा भाग बराच आहे. आता ज्यांना पूर्वी थोडे तरी संबंध असतात ते आता टेलिव्हिजन आला, टेलिव्हिजन बघत बसतात, आता युट्यूब बघत बसतात. लोकांची पैसे खिशात असल्यामुळे शेजारची मदत मागायची वेळ येत नाही किंवा मदत करण्याची इच्छा राहिलेली नाही, असं बरंच आहे. आणि हा व्यक्तिवाद सुद्धा आपण परदेशातूनच आणलेला आहे. कम्युनिटी लिव्हिंग असं आता राहिलेलंच नाहीये. त्याच्यामुळे आता एक फार सुंदर शब्दप्रयोग वापरला जातो इंग्लिशमध्ये. आता कम्युनिटी ऑफ वन असं झालेलं आहे. एका माणसाचा समाज, मीच समाज, दुसरं कोणी नाही त्या समाजामध्ये. कम्युनिटी ऑफ वन असं झालेलं आहे. आता इतका विखंडित झालेला समाज आहे तर तो कुठल्या, त्याला बांधून ठेवणारी मूल्य कोणती आहेत? पाश्चात्य जगात निदान बाहेर, घराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्ही काही शिस्त पाळली पाहिजे गृहीतच धरलेला आहे. तुम्ही तुमचं काम उत्तम करा, तुम्ही खोटं बोलू नका, तुम्ही लाच देऊ नका वगैरे, ही सगळे नियम पाळले जातात मोठ्या प्रमाणावर. आपल्याकडे तेही नियम पाळले जात नाहीत. त्याच्यामुळे सगळीकडे बेबंदशाही म्हणतो ना, वैचारिक बेबंदशाही आहे, वागण्याची बेबंदशाही आहे, आणि हे डोळ्यात देखत घडलेलं आहे. एक लक्षात घे अतुल, मला फार जाणवला फरक. पाथेर पांचाली मधली जी गरिबी आहे, त्या गरिबीला एक डिग्निटी आहे, विलक्षण डिग्निफाईड आहे. सर्वजया काय, तिची मुलं काय, तिचा नवरा काय. पूर्वीच्या खेड्यामध्ये आतापेक्षा खरं म्हणजे जास्त गरिबी होती. मला आठवतं 55 सालच्या आसपास जी शेतावर काम करणारी मजूर मंडळी होती, कुठेतरी कुडाचं घर त्यांचं असे, त्यांच्याकडे गरिबी जास्त होती, पण त्यांच्या वागण्याला एक विलक्षण कणा होता. याचा कारण त्यांच्या जीवनावर अजूनही विश्वास होता. आता गेल्यानंतर थोडी परिस्थिती बदललेली आहे, लोकांना मिळतं खायला वगैरे, पण बकालपणा जो वाढलेला आहे खेड्यातला तो बघवत नाही. याचं कारण असं की मला असं वाटतं की आता मूल्य धरून खेड्यातलाही माणूस जगत नाही, त्याला कळलेलं आहे
आता खेड्यात ज्या आत्महत्या होतात यवतमाळला वगैरे, तर परवा बोलताना अंबरीश मिश्रा मला भेटला. त्याला मी म्हणालो की पूर्वी लोकांचा जीवनावर विश्वास होता अंबरीश, अशा जीवनावर विश्वासच उरलेला नाही शेतकऱ्यांच्या. शेतकऱ्यांना असं वाटतं की नाही, काही खरं नाहीये, कोणीच खरं नाही, कोणीच आपले राहता नाही, कोणी आपल्याला मदत करणार नाही आणि जीवन आपल्या विरुद्ध उभं आहे. या वैफल्यातून आत्महत्या होतात, दारूमुळे आत्महत्या, त्याच्यामुळे आत्महत्या, असं मला वाटत नाही. जीवनावरचा विश्वास उडणं ही एक फार मोठी उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे. ते मला कुठे युगांतमध्ये आणायचं होतं. तिथे फक्त म्हणून पराग आणि नंदिनीचा अजूनही जीवनावर विश्वास आहे, हो, असं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा हा जो एक बकालपणा, सुमारीकरण हे जे आलेलं आहे, ते कशामुळे आलेलं आहे तपासायला पाहिजे. पण हा प्रवास अटळच होता का? हा रस्ता अटळच होता असं वाटतं आता, का अटळ नव्हता? हा रस्ता काय? हा रस्ता अटळच होता का? हा, विंदांनी म्हणल्याप्रमाणे हा रस्ता अटळच होता का आपण तो निवडत गेलो? ह्या बाबतीत फार काही गोष्टी कठीण आहेत निश्चित करणं. आपल्याला एक ऐहिक समृद्धी हवीच होती, कारण हा देश दारिद्र्यात इतका खितपत पडलेला होता. म्हणून आपल्याला सोशलिझम नेहरूंना जवळचा वाटला, म्हणून सोशलिस्ट आपण स्वतःला म्हणून घेतलो. म्हणून कारखाने आले, ताबडतोब लोकांना नोकऱ्या देणारं, पैसे देणारं, आपल्याकडे नवीन उत्पादनं करणारं, म्हणून आपण इंडस्ट्रीज आणल्या, व्यापार आणले. आता ते आवश्यक होते का नाही इथपासून आपलं ठरलं की गांधींनी सांगितले त्याप्रमाणे आपण एक एक गाव म्हणजे एक एक देश स्वायत्त असं ठरवून पण एकमेकांशी सुखाने नांदायचं. हे म्हणजे काय, आपल्याला रस्ते हवे होते, आपल्याला रेल्वे हवी होती, आपल्याला विमान, काय नको होतं. आणि ही काही सुखाची साधनं म्हणून नव्हती. बदलणाऱ्या जगामध्ये बदलणाऱ्या जगाशी आपल्याला संबंध ठेवण्यासाठी आवश्यक होतं. पण कुठेतरी परत मी सरकारांना दोष देत नाही, मी नेहमी आपल्याला दोष देतो, स्वतःला दोष देतो. सुरुवात मी स्वतःपासून करतो. जगाला सुधारण्याची माझी ताकद नाही, याचं कारण असं की जोपर्यंत मी स्वतःला सुधारत नाही तोपर्यंत मी कुठल्या तोंडाने बोलू की जगाला मी सुधारवतो किंवा सुधारायला पाहिजे. तर माझ्या आयुष्यातली कुठली लक्झरी मी टाळू शकतो का? साधी गोष्ट आहे. तर मध्यमवर्गीयांनी हे केव्हा तरी हा विचार सोडला की आपण सगळ्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत, पण त्यांचा आपण कसा आणि किती उपयोग करायचा. घरकाम करणं सोडून दिलं लोकांनी, कारण आता नोकर ठेवण्याची ऐपत आली आमच्यामध्ये. आता कोरोनाच्या काळात मला कळलं सगळंच काम मी करतोय, 6 तास माझे घरकामात जातात आणि मला काही त्याचा कंटाळा येत नाही. आणि मला असं वाटलं की मी तर हे करू शकतो, मग मी 40 वर्ष माझ्याकडे कशाला नोकर ठेवले, करू शकतो की मी. त्याच्यावर माझ्या मित्राचं असं म्हणणं की नाही नाही त्यामुळे लोकांना रोजगार मिळतो. ती गोष्ट खरी आहे, परंतु रोजगार मिळतो याचं कारण असं की त्यांना शेतीतून काही हे बघ, जगामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात नैसर्गिक उपजीविकेचं साधन म्हणजे शेती एवढंच आहे. असं की सगळं कृत्रिम आहे. परंतु फक्त शेती करून आधुनिक जगात आपल्याला जगता येतं का, हे विचार करायला पाहिजे. हे फार गुंतागुंतीचं आहे, का पटकन निर्णय घेता येत नाही. हो हो, पण फक्त या याच्यातनं मला असा एक प्रश्न पडला की ही तुमची दृष्टी कशी घडत गेली. कारण तसं म्हणाल तर तुमचं घर सुखवस्तू होतं, एका अर्थानं सरंजामीकडे पण तुमचं मन वळू शकलं असतं. पण तुम्ही तुमच्या व्याख्यानामध्ये तुमचा पिंड कसा घडला हे सांगताना तुमच्याकडं तो घरगडी भिवालाही म्हणता की त्यालाही मला महत्व देतो. तिथपासनं ज्ञानेश्वर, रवींद्रनाथ टागोर, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, रोहिणीताई भाटे असे अनेक लोकांच्या विषयी तुम्ही नम्रतेनं कृतज्ञता व्यक्त करता आणि त्यांच्यामुळे घडलो असं म्हणता. हे मला जरा समजून घ्यावं असं वाटतं की नेमकी तुमची दृष्टी कशी घडत गेली असं तुम्हाला वाटतं. नाही, एक तर सुरुवात त्याची झाली ती मला माझ्या वडिलांमुळे. भिवा माझा लहानपणी मला सांभाळणारा गडी होता, त्याचं माझं वेगळंच भावविश्व होतं. पण आमच्याकडे वयाने मोठी जे नोकर होते, एक सूर्याजी म्हणून होते, एक रघुवीर म्हणून होते. आमच्या वडिलांचा हुकूम होता आम्हाला की त्या सगळ्यांना या जा असं बोलायचो. आम्ही कधी कोणाला आमच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या कुठल्याही नोकर पंटाच येत नाही, त्यांना घरातलेच झाले होते, त्यांना ये जा कधी म्हटलं नाही.
दसऱ्याला सोनं देऊन आम्ही त्यांना नमस्कार करत होतो, कारण ती सुद्धा शिकवण होती आम्हाला. तर बरं, हे सूर्याजी म्हणजे फार मजेदार प्रकरण आहे. थोडं सांगतो मी, त्याचा वेळ जाईल तरी हरकत नाही. ते एका घरी काम करत होते, एका तालेवार घरी. ते 60 वर्षाचे झाल्यानंतर त्या माणसांनी सांगितलं की तुम्ही आता 60 वर्षे झालात, जा, आता तुम्ही इथे नाही काम करायचं. ते आमच्या वाड्याच्या अंगणात येऊन उभे राहिले. माझ्या मोठ्या भावाने त्यांना पाहिलं, अरे सूर्याजी काय, कसं काय आलात? तर ते म्हणे, मला तिथे आता काम नाहीये, मला तुम्ही काम द्या. माझं भाऊ दिलं. तर सूर्याजी म्हणाले, काय? तर म्हणाले, काय नाही, तुम्ही आता 60 वर्ष झाला, तुम्ही इथे ओसरीवर बसायचं आणि आल्या गेल्यावर नजर ठेवायची. तर सूर्याजी म्हणाले, मला असं नाही चालणार, मला काम म्हणजे काम पाहिजे, नाही तर मी नाही येत. तर भाऊ म्हणाला, ठीक आहे, मग तुम्ही मळ्यात जा, तिथे तुम्हाला पडेल ते काम करा, वाटेल ते काम करा. सूर्याजी 92 वर्षाचे होऊन गेले. तिथे मळ्यातच ते राहिले, जवळजवळ तिथेच त्यांनी काम केलं. आम्ही तिथे जायचो त्यांना भेटायला. अत्यंत कमी बोलणारा माणूस, निसर्गाशी एकतान झालेला माणूस, नेहमी हात काहीतरी गुंतलेले, दोऱ्या वळतायत, टोपल्या विणतायत काहीतरी. आणि ते गेल्यानंतर त्यांचा छोटासा जो तुकडा होता जमिनीचा गावात, जिथे त्यांची झोपडी होती, तो त्यांनी माझ्या भावाच्या नावे केला होता, हे आम्हाला कळलं. आता ही मूल्य सांभाळणारा हा माणूस कोण होता सूर्याजी? हा प्रभाव माझ्यावर आहेच. अशी माणसं मी डोळ्यांनी पाहिली. पुढे मी शहरात आलो. शहरात आल्यानंतर सुदैवाने मला लेखनामुळे म्हणा, कशामुळे म्हणा, मला मोठी माणसं खूप भेटत गेली आणि त्यांचं प्रेम मिळालं. मुख्य म्हणजे रोहिणीताई भाटे किंवा अण्णा ढेरे, राचिम ढेरे, किंवा डॉक्टर लागू, पु ल देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अशी बरीच माणसं, म्हणजे नावं घेता घेता सांगतो. या सगळ्यांनी मला फार जिव्हाळा दिला. पुरत जिव्हाळा सांगतोय, माहिती नाही का, मी काही सरळ माणूस नाही, पण त्यांनी दिला मला जिव्हाळा. तर त्यांच्या वागण्या बोलण्यातून काहीतरी कळत असे मला. सुनीताबाईंची देशपांडे, ज्यांची विलक्षण तत्वनिष्ठा होती, ज्या पद्धतीने त्या राहत होत्या, केव्हाही गेलं की सुनीताबाई काहीतरी घासपूस करताना, काम करताना दिसायच्या. कधीही असं नव्हतं की मी गेलो आणि सुनीताबाई बसलेले आहेत. हाच चालू त्यांचे. आता त्यांनी इतके पैसे मिळवले होते, पण ते सगळे पैसे त्यांनी समाजासाठी खर्च केले. विंदा करंदीकर. तर ही माणसं माझ्यावर संस्कार करीत होती. या माणसांच्या वागण्यातूनच संस्कार होत होता माझ्यावर. बोलताना होत होता. एखादं वाक्यात जसं बेबीताईंनी एखादंच वाक्य बोललं तर त्याच्यामुळे एक संपूर्ण विचारचक्र तयार होऊन आपण आतून आरपार बदलतो हे जाणवत राहत होतं. आता ही स्वीकारण्याची माझी मानसिक तयारी होती म्हणून हे झालं असेल, किंवा त्या माणसांचं वजनच तेवढं असेल म्हणून झालं असेल, पण मला नेहमीच मी स्वतःला भाग्य मानतो आणि यांच्या समोर आपण छोटे आहोत या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतो. त्यांच्या बरोबरीचा असतो मी तर मला कधी काही मिळालं नसतं, त्यामुळे छोटं राहावं माणसाने. तुम्ही याबद्दलही बऱ्याच वेळेला लिहिलेलं आहे की आता तुम्ही जे अनुभव तुमच्या लिखाणात येत असतील तर तुम्ही असं म्हटलेलं आहे की अनुभव हे माध्यम आहे आणि अनुभव मोठा असला पाहिजे आणि त्यासमोर मी छोटं व्हायला पाहिजे, मी एका सार्वभौम मी मध्ये वितळून टाकलं पाहिजे असं आपण म्हणता. हे कसं आपल्याला पाहायला, म्हणजे हे कसं आपल्या लक्षात आलं? कारण ते तुमच्या लिखाणातनं जाणवतं. हो, याचं कारण असं, दोन प्रकारचे लेखक आहेत. जे अवतीभोवतीचं पाहून त्याच्यावर लिहितात, त्याच्याबद्दल लिहितात, त्याच्यावर त्यांचं भाष्य असतं किंवा कधी कधी भाष्यही नसतं, अतिशय वस्तुनिष्ठपणाने ते पाहतात आणि लिहितात. आणि लेखनाचा तो एक प्रकार आहे, तो तितकाच सन्मान्य आहे, कदाचित जास्त सन्मान्य असेल, मला माहिती नाही. मी तसं लिहित नाही, मी फार आत्मपर लिहितो. माझे स्वतःचे जे अनुभव आलेले आहेत त्याचीच पुनर्घटना करण्याचा मी प्रयत्न करतो. तर थांब, मी थोडंसं विसरलोय. प्रश्न काय होता? सांगते. हा, नाही, प्रश्न असा होता की तुम्ही असं म्हणता अनुभव मोठा असतो, मी मोठा नसतो, मी हा सार्वभौम मी मध्ये उतरलं पाहिजे असं तुम्ही नेहमी म्हणता. हो, आता लक्षात. आता मी आत्मपरच लेखन नेहमी केलेलं आहे. सुरुवात माझी नेहमी स्वतःपासून होते, स्वतःपासून संपते, कारण की मी स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर माझं जग बदलचं, अवतीभोवतीचं जग मला समजणार. हे करत असताना मी जेव्हा लेखन केलं तेव्हा माझ्या सुरुवातीच्या लेखनात तुला दिसेल की पुष्कळदा माझा तोल गेलेला आहे. मला अनुभव आला, म्हणजे मी कोणीतरी मोठा आहे मला अनुभव आला, असा कुठेतरी
त्यात आहे का, किंवा त्याच्यामध्ये मी करुणेची भीक मागितली आहे का, किंवा त्याच्यात मी लोकांनी मला समजून घ्यावं असं मी आर्जव केलंय का वगैरे, अशा शंका मी जसजसा वाढत गेलो लेखक म्हणून तसतशा मला येऊ लागल्या. आणि मग एकेकाळी मला मला हे फार म्हणजे याचा धागा कसा जोडवायचा ते तुम्हाला सांग. शिरपूरला गेला असताना उन्हाळ्यात मी गच्चीवर झोपलो होतो आणि वर बघत होतो तिथे तेव्हा पोल्युशन अजिबात नव्हतं. खचून आकाश भरलं, म्हणजे असे तोडू शकतो तारे इतके जवळ असं दिसायचे आकाशातले. तर मला असं वाटलं की आपण कशाला स्वतःला मोठं समजतो, आपण लिहितो म्हणून मोठी समजतो की काय स्वतःला. एरवी तर आपण फालतू आहोत अगदी. एरवी विचारतो कोण मला जर बाहेर गेलो होतं आणि स्वतःजवळ काहीच नाहीये, थोडंसं मराठीत चांगलं लिहितो, याच्या पलीकडे सर्वसामान्य माणसापेक्षा दुर्गुण माझ्यात जास्त आहेत. तर मग ही घटना घडते कशी? आपण लिहून जातो काहीतरी, काही लोकांना ते आवडतं, हे घडतं कसं? मला उगीच याच्यामध्ये मेटाफिजिकल म्हणजे आध्यात्मिक वगैरे काही नाही, पण मला असं वाटलं की मी फक्त माध्यम आहे. तो अनुभव येतो आणि म्हणतो की मी आता तुझ्या माध्यमातून जरा व्यक्त होतोय, तुझं लिहून टाक. हे भान मला नेहमी आलेलं आहे. कारण लिहिताना ज्या पातळीवर मी असतो त्या पातळीवर नेहमी राहत नाही, नेहमी अत्यंत सामान्य पातळीवरच मी असतो. असं जर आहे तर तो अनुभव मोठाच आहे. आणि जेव्हा मी अनुभव व्यक्त करतो तेव्हा मी सर्व पातळ्यांवर तो अनुभव व्यक्त करू शकतच नाही, हे माझ्या लक्षात आलेलं. अनुभव अनेक पदरी असतो. त्या अनुभवाचे किती पदर मी देऊ शकतो, तुमच्या समोर दाखवू शकतो? फार थोडे. चांगला लेख असला तर 10 दाखवेल, सामान्य लेख असला 2 दाखवेल, अगदीच वाईट असला तर दाखवणारच नाही, नुसता अनुभव सांगेल. तर माझ्या लक्षात आलं की कुठल्याही अनुभवाचा आकार हा कॉस्मिकच असतो. छोट्याशा अनुभवाचा सुद्धा आकार कॉस्मिक होऊ शकतो. तो आपल्याला संपूर्णपणे कळतच नाही. तो व्यक्त करायचा, माझ्याजवळ जे काय बळ मिळालेलं आहे लेखक त्याच्यातून. तेव्हा अनुभव एवढा भव्य जर आहे तर त्याच्यासमोर मी कोण आहे? एरवी अत्यंत सामान्य, अत्यंत मेडिऑकर आयुष्य जगणारा माणूस. तेव्हा मी फक्त माध्यम आहे. आणि आपण स्वतःला धन्य समजलं पाहिजे की आपल्याला कुठल्या तरी अनुभवाने निवडलंय वाहक म्हणून. मी वाहक आहे. डॉक्टर लमाण शब्द वापरतात, मी वाहक शब्द वापरतो. तुकारामांनी तो शब्द वापरला. होतं काय की होतं काय की काही लेखकांना मोह आवरत नाही की तो जो अनुभव असतो तो आणि वाचक याच्यामध्ये ते येतात सारखे. हा अनुभव मला आला बरं का, हा अनुभव मला आला बरं का, असं तिथे तो लेखक फसतो लेखक म्हणून. आपण अदृश्यच व्हावं शक्यतोवर, पूर्णपणे अदृश्य व्हावं. कारण आम्ही नॉन एंटिटी आहे. अनुभव हा जीवनाचा एक आविष्कार आहे आणि जीवन आपल्यापेक्षा फार मोठं असतं. वा. अशी माझी. पण मग आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे लेखक म्हणून तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही वेगळे असता आणि एरवी वेगळे असता असं पण म्हणता. पण मला हे काहीतरी आणखीन मध्ये असावं असं वाटतं, कारण तुम्हाला माणसं फार आरपार दिसतात. म्हणजे तुमची जी पात्र आहेत, मग आत्मकथा असेल, प्रतिबिंब असेल, वाडा, सगळ्या ह्याच्यातनं. तर एक व्यापक पातळीवर पाहिलं तर स्वतःपासून पळणारी माणसं तुम्हाला दिसतात, बुरखा घेतलेली माणसं दिसतात, मृत्यूचा शोध घेणारी माणसं दिसतात, तसंच जीवनेच्छेचा शोध घेणारी माणसं दिसतात, काही प्रगल्भ माणसं असं. आणि या सर्व माणसांना तुम्ही जवळपास समन्याय, सारखा न्याय देता असं तुमच्या सर्व कलाकृतीतून वाटतं. तर हे कसं आपल्याला जाणवतं, म्हणजे लिहिताना कसं जाणवतं? हे असं घडतंय असं वाटतं तुला? मला माहिती नाही, एवढं भव्य काही आपल्या हातून घडत असेल असं मला वाटत नाही. प्रयत्न करतो मी, पण त्याचं एक साधारण उत्तर मी देऊ शकतो. मी जी पात्र निर्माण करतो त्यांच्यावर माझं भयंकर प्रेम असतं. म्हणजे पात्र चांगलं का वाईट हे ठरवून मग मी त्यांच्यावर प्रेम करत नाही. एखादा अत्यंत वाईट प्रवृत्तीचा माणूस असला तरी ते पात्र आहे आणि मी निर्माण केलेलं त्याच्यावर माझं प्रेम असतं, त्याला मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण म्हणजे माझं तर मतच असं आहे की जी अत्यंत वाया गेलेली, वाह्यात, ज्यांचं स्खलन झालेलं आहे, अधपतित माणसं आहे, लोकांच्या चौकटीत न बसणारी माणसं आहेत, त्यांना जास्त समजून घेण्यासाठी आपल्याला एक एम्पथी, एक सहानुभूतीची क्वालिटी पाहिजे. कारण जी बिनसलेली माणसं असतात ती काही सुखी नसतात, ती अजिबात सुखी नसतात, ती जळत असतात आतल्या आत.
आणि त्यांच्याशी त्यांना जमवून घेता येत नाही म्हणून ती आणखी बिनसलेलं वागतात. तर अशा माणसांबद्दल आपण निदान सहानुकंपा ठेवून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा असं मला नेहमीच वाटतं. आणि इतर सामान्य माझ्या पात्रांबद्दल मला प्रेमच वाटतं. ते प्रेम करतो म्हणून मग मी त्यांना जितकं मला शक्य आहे तितकं समजून घेतो आणि त्यांना मला समजली तसं मला वाटत नाही अजिबात. आता नाटकाच्या बाबतीत परत असं होतं अतुल की मी एक पात्र निर्माण केलं. आता त्या सोनाटामधल्या 3 मुली मी निर्माण केल्या आहेत. आता तशा प्रकारच्या मुली मी पाहिलेल्या आहेत, माझ्या मैत्रिणीच आहेत त्या. परंतु बायका ह्या प्रकारचं नाही. मला समजून समजून किती समजणार, त्यामुळे मला जितक्या समजल्या तिथे त्या आणल्या. पण ते नाटक जेव्हा जेव्हा सगळ्यांनी केलं, अपर्णाने सिनेमा केला, अपर्णा सेनने, पाहिलास का तू? याच्यावर शबाना अपर्णाने लिहिलेत. तर मी त्यांना विचारलो की तुम्हाला काय विलक्षण आहे महेश, तुला कशी कळतात आमची बरं? म्हटलं मला अजिबात कळत नाही. मला स्वतःला जेवढं कळलं तेवढंच फक्त मी व्यक्त केलेलं आहे. तुम्ही तुमच्या बाजूने त्यात भर घातलेली आहे. तुम्ही जी भर घातलेली ती माझ्या मनात होती की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. तर तुम्ही आणि मी मिळून आपण ती पात्र निर्माण केली असं समजू. तेव्हा नाटकाच्या बाबतीतली पात्र आम्ही निर्माण केली असतात, त्याच्यात मोकळ्या जागा खूप असतात, त्या जागा नट भरून काढतो आणि एक वेगळंच पात्र तुम्हाला दिसतं. ते माझ्या मनात कदाचित मुळात नसेल किंवा असेल, हा मुद्दा वेगळा. पण दुसरी लेखकांची एक तऱ्हा आहे बघ, ते पात्रांवर प्रेमच करत नाहीत, अजिबात प्रेम करत नाहीत. ते बघतात की हा असा असा आणि तो मग त्याला पूर्णपणे उघडा नागडा करून व्यवस्थ करून तुमच्या समोर मांडतात. एक प्रकारचं त्याच्यामध्ये हे आहे, खुन्नस म्हणतो ना आपण, या माणसाचं दाखवून देतो तुम्हाला सगळं. हो, मला नेहमीच वाटत आलं की माणसं घसरतातच हो, माणसं चुकतात, त्यांच्या आयुष्याची नाहतूत झाली असते, मन क्षतविक्षत झालेली असतात. तर त्यांना एवढ्या कठोरपणाने बघण्यापेक्षा समजून घेऊन आपल्याला जेवढं समजतंय तेवढं लिहावं. पण मग तुम्ही जेव्हा लिहायला चालू करता तेव्हा पूर्ण नाटक, पूर्ण कथा असं तुम्हाला आणि पात्र पूर्ण दिसतं का ते आपोआप घडत जातं आणि तो एक अज्ञातातला प्रवास असतो? नाही नाही, आपोआपच घडत जातं. एखादा काहीतरी काय आहे, माझ्या मनात काहीतरी चाललेलं राहतच असणार, मला माहित नाही. असे तरळत असतात गोष्टी ना, त्या केव्हा तरी एकत्र येतात, त्याच्या आतमध्ये काहीतरी नाटक किंवा त्याचा आकार बंद असेल. पण काहीतरी बाहेर घटना घडते, कुठली तरी गाण्याची ओळ ऐकतो मी, किंवा रस्त्याने जाताना मला एखाद्या लहान मुलीचा एकच बूट रस्त्याने पडलेला दिसतो, फाटका. ही व्हिज्युअल इमेज आहे किंवा अकोस्टिक इमेज, गाणं ऐकलंय मी, आणि त्याने एकदम धक्का बसतो आणि एकदम नाटक पुढे सुरुवात होते, लिहायला बसतो माणूस. आता उदाहरण सांगतो मी तुला, मी रवींद्र संगीत बरंच ऐकतो, मला आवडते रवींद्र संगीत, थोडी बहुत बंगाली मला समजते. बंगालीचं ज्ञान. माझं वासांची जिरणारी म्हणून नाटक आहे, ते मराठी सोडून बाकीच्या, पण ते मराठी सोडून बाकीच्या सगळ्या लोकांना आवडतं, मराठी लोकांना आवडत नाही ते. तर मी रवी बाबूंचं गाणं ऐकत होतो की अजी झाडेर राहते तोमार अभिशार प्राणशका बंधुरी आम्हाला, बाहेर पाऊस कोसळतोय आणि हे प्राणसख्या मी तुझी वाट पाहतोय, प्राणसख्या मित्रा मी तुझी वाट पाहतोय. हे सरळ सरळ मृत्यूला घातलेली साध आहे. त्या 2 ओळी ऐकताना त्या दिवशी सुदैवाने पाऊसच होता नागपूरला बाहेर. मला असं वाटलं, मला डोळ्यासमोर दिसलं की शय्येवर म्हातारा माणूस बसलेला आहे आणि घरामधली माणसं इकडे तिकडे, तो माणूस वाट पाहतोय, त्याचा आता घरातल्यांशी काही संबंध उरलेला नाही, तो प्राणसखा बंधू त्याची तो वाट पाहतोय. म्हटलं अरे हे चांगलं दिसतंय, व्हिज्युअली चांगलं दिसतंय, आपण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करू. म्हणून मी बसलो, लिहायला सुरुवात केली. मग पुढे नाटक उलगडत गेलं. ते कसं उलगडत गेलं ते मला आता सांगता येत नाही. सोनाटाचं वाडा शेरीबंदीचं तसं झालं. आम्ही दुबेची, सत्यदेव दुबे आणि मी, सत्यदेव दुबे बिलासपूरचा, त्याची माझी पार्श्वभूमी अगदी एकसारखी, फ्युडल, पारंपरिक, सरंजामी वगैरे. तो मुंबईत लवकर आला सगळं सोडून. माझा हा स्पीकर नका देतो. हा, तर तो एकदा मला सांगतो का महेश क्या बताऊं यार, कैसे निकम्मे लोग रहते हैं, हमारे बाजू में वो थे, वो ट्रैक्टर ले आए, ट्रैक्टर लाए घर में रखे, सड़ गया पर कुछ नहीं किया उन्होंने. तर म्हटलं हे इतकं जमीन में धस गया पर कुछ नहीं किया उन्होंने.
म्हटलं दुबे ग्रेट इमेज आहे, आता याच्यावर काहीतरी लिहितो मी असं म्हणून बोललो मी, विसरून गेलो नंतर. पण नागपूरला आल्यावर म्हटलं इथूनच सुरुवात करू आपण, की घरात काहीतरी समोरच्या अंगणात ट्रॅक्टर आहे, तो त्याला एक पात्र करून सुरुवात करू म्हणून मी लिहायला सुरुवात केली आणि आपोआप नाटक पुढे उलगडलं. सगळी मला पुष्कळ तर माहित सुद्धा नसतं की अमुक एक पात्र येणार आहे दुसऱ्या अंकात किंवा ते अमुक एक बोलणार, हे माहित नसतं. याच्यावर आशा त्या बगेंनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे याचं. मी त्यांना नेहमीच म्हणतो की हो मला इतकं चांगलं सांगता येत नाही स्वतःबद्दल. त्या म्हणाल्या काय आहे, मी त्यांना विचारलं म्हणजे कथा कशी सुचते आणि ठरलेलं असतं का कुठे ती कथा चालणार. ती म्हणे नाही नाही, आपण म्हणे पाण्यामध्ये नाव सोडून द्यावी आणि असं वाटत असतं की नाव सरळ जाईल आणि मग आपल्या उजव्या बाजूला हे दिसेल, डाव्या बाजूला हे दिसेल, त्याऐवजी म्हणे भलतीचकडे ती वळते, मग भलतच काहीतरी दिसतं आणि कुठेतरी ती थांबते, कथा संपली. अगदी हे असं आहे, काही निश्चित नसतं आमचं. हो, तुम्ही एका व्याख्यानात असं म्हणालेलं आहात की सर्व कलांना संगीत होण्याची आकांक्षा असते आणि आपल्यावर तुमच्यावर संगीताचे दोन्ही पाश्चात्य आणि भारतीय संगीताचे खूप मोठे संस्कार आहेत. आणि तुमचं ललित लेखन वाचताना मग मौनराग असू दे किंवा त्रिबंध असू दे, अगदी आत्ताचा या मौजेच्या दिवाळी अंकातला बिंदू नाद कलातीत ते वाचताना उस्ताद आमिर खान यांचा विलंबित ख्याल ऐकल्यासारखं वाटतं. तर हे संगीत होण्याकडचा जो प्रवास आहे तो तुमच्यामध्ये या पद्धतीने कसं, म्हणजे लिहिताना तुम्हाला हे जाणवतं का की या सगळ्याच्या आपल्याला काहीतरी पलीकडे शब्दांच्या मर्यादा ओलांडून आपल्याला जायचंय, असं काही येतं मनामध्ये का प्रतिमा येतात, नेमकं काय होतंय? जगातल्या सगळ्या शहाण्या लेखकांना म्हणतो मी, लेखकांना म्हणत नाही, शहाणे म्हणजे विशेषण आवश्यक आहे. सगळ्या लेखकांना असं वाटत, सगळ्या शहाण्या लेखकांना कळतं की आपण अपुरे पडतो, अनुभवासमोर आपण अपुरे पडतो. अनुभव जितका जास्त खोल, जितका जास्त मोठा, तितके आपण अपुरे पडत जातो. याचं कारण असं की आमच्याजवळ जे माध्यम आहे ते शब्दांचं आहे. आता काही अनुभव असे असतात की ते कॉस्मिक अनुभव असतात, वैश्विक अनुभव असतात आणि ते आपल्या बुद्धीच्या पकडीच्या बाहेरचे असतात, संवेदनांच्या पातळीवरचे असतात किंवा त्याच्याही पलीकडे. त्याला आध्यात्मिक शब्द मी वापरत नाही, कारण आपल्याकडे अध्यात्म म्हटलं की लोकांवर अनेक लोक असतात की अंगावर पाल पडल्यासारखं त्यांना वाटतं. परंतु एक असा अज्ञात प्रदेश आहे आपल्या स्वतःच्या, माझ्या मनात आहे की जिथे मला काही माहित नाही काय घडत चाललेलं आहे, तिथे संवेदन आहे प्रचंड. अशा काय अनुभवाबद्दल मला लिहायचं झालं तर शब्द अपुरे पडतात. याचं कारण असं, शब्द माणसाच्या बुद्धीने निर्माण केलेले आहेत आणि माणसाची बुद्धी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत शब्द जाणार, त्याच्या पलीकडे ते जातच नाहीत. कसे जाऊ शकतील? पलीकडे एवढा मोठा अफाट समुद्र पसरला आहे अनुभवांचा, ज्याला नाव नाही, इनडिफायनेबल, अनस्पेसिफायबल, जशी व्याख्या करतायत. असा अनुभवांचा जो मोठा समुद्र आहे, तिथे शब्दांची एवढीशी नाव घेऊन पुढे जाता येत नाही. पण तिथे गाणं जातं, कारण शब्द कृत्रिम आहे, ते बुद्धीने निर्माण केले आणि बुद्धीच्या पल्याड शब्द जाऊ शकत नाही. बुद्धीची झेप किती असू शकते माणसाच्या, कमीच असते. परंतु इंट्युशनची झेप प्रचंड असते. गाणाऱ्यांचा जो सूर आहे तो कृत्रिम नाही ना, ती त्याच्या इतकी नैसर्गिक गोष्टच नाही जगात. त्याला कुठलाही संकेत जुळलेला नाही, शब्दाला संकेत जुळलेला आहे. मी उद्या दगड म्हटलं तर दगडाला 10 संकेत जुळलेले आहेत. आता किती वर्ष, 1500 वर्षांची मराठी, त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाच्या अवतीभोवती अनेक असोसिएशन्स असतात, अनेक संकेत जुळलेले असतात. ते संकेत दूर करून शब्दाच्या मूळ अर्थाकडे मला जाता येत नाही, हा एक गोष्ट. किंवा ते संकेत घेऊनच तो शब्द पुढे जातात, त्यामुळे वाचणाऱ्याच्या मनात सुद्धा मला पाहिजे तो परिणाम होईलच त्याची खात्री नसते. पण कोमल रिषभ लावला की त्याच्या भोवती कुठलेही संकेत नाही. कोमल रिषभ हा फक्त कोमल रिषभ आहे. तीव्र मध्यम लावला की तीव्र मध्यम हा फक्त तीव्र मध्यम आहे. तो काही मानवी अनुभव त्याला चिकटून येत नाही. पण हे सगळे अनुभव एकत्र आले की ते बुद्धीच्या पलीकडचा जो प्रदेश आहे तिथं जातात आणि त्या प्रदेशात आपल्याला घेऊन जातात. म्हणून मला सगळ्या गाणाऱ्यांचा नेहमी हेवा वाटतो, म्हणजे चांगलं गाणाऱ्यांचा. कुमारांचं गाणं ऐकताना, मुकुलचं गाणं ऐकताना, आमिर खान माझे भयंकर आवडते.
आमिर खान, मला नेहमी वाटत आलंय की आमिर खानच्या गाण्याची लय आपल्या ठिकाणाला असावी. काय लय अगदी असं वाटतं, एक मोठा ख्याल म्हणजे असावी असं वाटायचं. म्हणजे वाटतं, अजूनही वाटतं, तेवढं जेवढं जमेल तेवढं जमेल आपल्याला. काय जमलं तर ठीक आहे, नाही तर नाही, पण प्रयत्न करायचा. तर आपला ध्रुव ते नेहमी झुमऱ्यात गायचे, 14 तालांचा हे झुमरा असतो, 14 मातांच्या याच्यात ते ठाय लयीत गायचे. आणि काहीही त्याच्यामध्ये नखरे नाहीत, एम्बेलिशमेंट, अलंकरण नाही, काही नाजूकपणा नाही, काही मुरकी, असं काय नाही. ठोस सुंदर शांत गाणं होतं. ते गाणं मला फार आवडतं. कुभारांचं गाणं वेगळं होतं, पण वीजच होती ती. किशोरी त्यांचं गाणं. ह्या सगळ्या माणसांनी जे दिलेलं आहे आपल्याला, त्या प्रदेशातून फिरवून आणलेला हा अनुभव आहे. नेहमीच त्यांनी केलेल्या प्रत्येक मैफलीत असं झालेलं नाही, ते सुद्धा क्वचित घडतं. कुमारांच्या 2-3 मैफलीत मी असं पाहिलं की अवतीभोवतीचे लोक आणि मी खाली माना घातल्यावर त्यांच्या डोळ्यातून टपाटपा पाणी गळत होतं. तो त्या दिवशी ते आम्हाला तिथे घेऊन गेलेले होते. दरवेळेला असं झालं नाही, असं झालेलं आहे. आता हे घडतं याचं कारण असं की आमच्या मनातला जो स्वप्न लोक आहे, किंवा ज्याची आम्हाला व्याख्या करता येत नाही, जो आहे हे आम्हाला माहित आहे पण ज्याचा आम्हाला शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही, त्या अनुभवात आम्हाला तिथे घेऊन जातात ही मंडळी. कारण स्वर हा अत्यंत शुद्ध आहे. स्वरा इतकं शुद्ध मानवी जीवनात काही नाही. त्याच्यामुळे आता कुमारांनी मला सांगितलं की यांच्याकडे ते गायला जायचे, अंजनीबाई मालपेकरांकडे जायचे. अंजनी मालपेकरांनी त्यांना लहानपणी तालीम दिली होती. अंजनीबाईंचं एक थोडसा गाणं उपलब्ध आहे बरं का, त्या आग्रा घराण्याच्या होत्या. तर आपला तो कुंडलकर हार्मोनियम वाजवतो ना, त्याच्याकडे त्यांचं गाणं आहे. तर कुमारजी म्हणाले की गाता गाता त्याने एकदा मध्यम लावला आणि थांबल्या त्या, आणि तो मध्यम लावल्यानंतर मला असं वाटलं की पोचलो आपण तिथे, एवढं बोललो. आता ते कळू शकतं, म्हणजे आता याच्यानंतर काही राहिलं नाही. अनुभवाचा तो परमोच्च क्षण होता. याचं दुसरे माझ्या पुरतं हे विश्लेषण आहे अतुल, खरं खोटं मला माहित नाही. आपण बोलायलाच बसलोय, तुझ्याशी बोलताना मला काही संकोच वाटत नाही, माझा अडाणीपणा उघडा पडला तर चालेल. तर काय आहे की सूर अचूक लागणं ही गोष्ट अनेक चांगले गायक करतात नेहमीने, पण अनेकदा की स्वर अचूक लागलेला आहे, काय गंधार लागला, काय मध्यम लागला वगैरे. परंतु आपण स्वराचा असा जर एक बिंदू घेतला, एक असा हा बिंदू आहे स्वराचा, तर ते स्वराच्या मध्य बिंदूवर तिथे त्या स्वराचा प्राण आहे. तिथे जर जे लेखक, तिथे जर गाणारा जाऊन भिडला, तर अंजनीबाईंनी मध्यम लावल्यानंतर कुमारजींना जो अनुभव ते येऊ शकतो. बरेचसे लोक, सामान्य लेखक, सामान्य गायक त्या परिघाच्या भोवती फिरतात. काही लोक परिघामध्ये एक पाय बाहेर, काही थोडे आत जातात. पण तो मध्ये जो एक ठिणगी आहे, त्या स्वराची ठिणगी, तिथे जो पोचेल तो गेला, त्या स्वरांच्याही पलीकडे गेला. लेखकाच्या बाबतीत हेच होतं, तो शब्दांनी आधी परिघ निर्माण करतो. आता त्या अनुभवाची ठिणगी ती मध्ये धकधकती आहे गोष्ट खरी, पण शब्दांची अडगळ बाजूला करून मला तिथे जाता येत नाही ना. मला लेखन ही नेहमीच दुय्यम दर्जाची कला वाटली संगीतापुढे. लेखकांना आवडत नाही मी असं म्हटलेलं, पण हा माझा वैयक्तिक हे आहे. पण त्यामुळे नाही, हे असणारच, म्हणजे ती अस्वस्थता, ती अतृप्तता असणारच. पण तुमच्या ललित लेखनामधून जे वाचकांना एक वेगळं समृद्धी येते ती या कारणामुळे, कारण नेहमीच्या साच्यामधलं ते नाहीये, ते काहीतरी वेगळं आहे हे फक्त जाणवतं. ते कदाचित आम्हाला पण शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. पण या सगळ्यामध्ये आपण जे सांगता, आता बिंदुनाद कलातीत मध्ये तुम्ही जे वर्णन केलंय, या पद्धतीनं कधीही आपलं संचित उलगडून दाखवणं, मला सर्व, म्हणजे कुमारजींनी काय केलं, आपल्याला कबीर उलगडून दाखवला, रवींद्रनाथांनी आपल्याला जुनं, ज्ञानेश्वरांनी, तसं तुम्ही आम्हाला बिंदुनाद कलातीत मध्ये ज्ञानेश्वरांपासून चोखोबापर्यंत तुमच्या शब्दात तुकामामाचं जे आम्हाला एक संचित दिलेलं आहे, यातून
एक वेगळ्या पद्धतीची समृद्धी आणि संस्कृतीकडे बघायची दृष्टी आम्हाला येते असं मला या लेखांमधनं वाटायला. आणि त्याचा जो काही घाट आहे तर तो खूप म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे. परंतु तो वाचत असताना जवळजवळ संगीत ऐकल्यासारखीच भावना होते निर्माण. म्हणजे जर सत्यजित राय यांच्या चित्रपटांना किंवा कुरोसावांच्या चित्रपटांना ते संगीत आणि काव्याच्या मध्ये कुठेतरी जातात असं म्हटलं जातं, तसं आपलं लिखाण त्या दिशेने आहे. तार्कोव्स्की, आंद्रे तार्कोव्स्की. तर त्या तार्कोव्स्की हा अत्यंत जवळचा वाटतो प्रतिमांमुळे, तार्कोव्स्कीच्या प्रतिमांमुळे. प्रतिमांचीच भाषा आहे त्याची सगळी. तर या आणि त्या प्रतिमांमधून हा हा सांगा, तू बोल ना. नाही तुम्ही सांगा, तार्कोव्स्कीच्या प्रतिमांबद्दल तुम्ही बोलत होता. नाही, त्याच्या प्रतिमांमधून जे प्रतीत होतं ते मला जसं प्रतीत होतं तसंच तुला होईल असं नाही. पुन्हा नाही, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने ते याचं कारण असं अनेकार्थ असतात, अनेकार्थ अनुभवत होतो. ती भाषा अनेकार्थ आहे. हो, तो जे व्यक्त करतो, चार प्रतिमा एकत्र आणतो, त्याच्यातून मला एक जाणवेल, तुला वेगळं जाणवेल, तुला वेगळं जाणवेल, ते तरी सगळं सगळ्यांचं खरंच असेल, सत्यच असेल. कारण त्याला अनेकार्थता प्राप्त होते. तर ज्या लेखनाला अनेकार्थता प्राप्त होऊ शकते ते लेखन चांगलं असं माझं सरळ हे आहे. एकच अर्थ तुम्ही एक बिंदुनाद कला. नाही सांगा, नाही तुम्ही सांगा बिंदुनाद कलातीत विषय. नाही तू बोल ना. नाही तुम्ही सांगा. बिंदुनाद कलातीत मध्ये पण आता हाच विचार चाललेला होता माझा की आता तुझ्याशी बोललो की संगीत जिथे पोचतं तिथे शब्द पोचू शकत नाही, त्यामुळे साहित्य पोचू शकत नाही. संगीत एका क्षणात तिथे पोचतं. लताबाईंची अतिशय जुनी गाणी आहेत, 55 सालानंतरची, मला त्यांची गाणी काय आवडत नाही पण फार जुनी गाणी आहेत. तिथे एका क्षणात ती बाई कुठल्या कुठं जाते, त्या प्रदेशातच जाते. त्यासाठी तिथून इथे आली काही काळासाठी, असं विलक्षण काहीतरी त्या स्वरामध्ये, अगदी परतत्वाचा स्पर्श असा त्या आवाजात होता त्या काळात. परंतु हे सगळं जाणवत असताना मला वाटतं की लेखन पोचत नाही तिथे संगीत पोचतं, पण ते पोचू शकत नाही, त्याच्याही पलीकडे काहीतरी आहे याचं भान मला इतर आपल्याकडचे तत्वज्ञानात्मक वाचन मी करू लागतो तेव्हा आलं. विशेषतः की जे आहे ते सत नाही, असत नाही, ते बरं नाही, ते वाईट नाही, त्याला रूप नाही, रंग नाही, नित्यम शुद्धम निराकारम निराभासम निरंजनम, निरंजन आहे, तिथे काहीच नाही. म्हणजे ते शून्य आहे असं नाही, काहीच नाही म्हणजे सगळं आहे असं काहीतरी ते आहे. तर तिथे संगीत सुद्धा तिथे लीन होतं. वा. तर ते काय आहे ही जी प्रार्थना, बिंदुनाद कला अतीतम तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे जिथे बिंदुनाद कला अतीत, ते संपूर्ण श्लोक असा आहे, चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम बिंदुनाद कला अतीतम तस्मै श्री गुरवे नमः. जे चैतन्यमय, जे शांत आहे, जे आकाशापलीकडे आहे, व्योमातीत. कल्पना करा, आपल्या आकाशाच्या पलीकडे, आपण आकाशाकडे बघतो पण त्याच्या पलीकडे काय माहित नाही. निरंजन आहे, त्याला काजळी नाही. आणि ते बिंदू, चित्रकला किंवा अक्षर, नाद, संगीत, कला याच्या पलीकडे आहे ते. हे जे आहे तिथपर्यंत गाणं जन तिथे जाऊन हात लावून येतो, लेखकांना फार क्वचित जमतो. म्हणजे फक्त ज्ञानेश्वरांना जमलंय, तुकारामांना जमलंय, अमृतानुभवात जमलेला आहे, तुकारामांना. मला नेहमी वाटतं मला फार भयंकर रागवतात लोक माझ्यावर. मी म्हणालो की मराठी साहित्याचा इतिहास ज्ञानेश्वरांपासून सुरू होतो आणि तुकारामांपाशी संपतो. क्या बात आहे. नंतर आपण सगळ्यांनी कचकड्याची दुकानं लावलेली आहेत. आपण कोणाची खेळणी चांगली, कोणाची वाईट, कोणाची जास्त रंगीत, कोणाची कमी, पण त्यांच्या आसपास तर आपण पोहोचतच नाही कुठं. तेव्हा कशाच्या भरोशावर आपण त्यांची नावं घ्यायची, कानाला हात लावायचा, त्याच्या पलीकडे काय करू शकत नाही. कारण हा अनुभव त्यांनी दिलेला आहे. परंतु आहे बिंदुनाद कला तिथं माझा प्रयत्न की तिथे जाण्याचा प्रयत्न करणारी कला पुढे काय होतं त्याचं. मग माझ्या लक्षात असेल की जी माणसं तिथपर्यंत पोहोचू शकतात त्यांची ताकद तेवढी जर असली तर ती मौनात जातात, म्हणजे स्वतःला विसर्जित करतात, स्वतःच्या कलेला विसर्जित करतात आणि ती त्या मौनात जातात. अंजनीबाईंनी गाणं सोडलं होतं, तुला माहित आहे ना. हो.
अंजनी मालपेकरांनी एका विशिष्ट वयात गाणं सोडून दिलं. त्याचं कारण त्या द्यायच्या की अमक्या महाराजांनी मला गाणं म्हणू नको म्हणून सांगितलंय वगैरे. किंवा भास्कर बुवा वकले म्हणाले होते की त्या महाराजाचं काय जातं, एक चांगली गाणारी गेली आमच्यातनं. पण त्याचं कारण मला असं वाटतं की मला जे संगीतातनं जिथपर्यंत मला पोहोचायचं होतं तिथे मी पोहोचले. ते शिकवायच्या, शिकवण्यात त्यांनी सोडल्या नाही, कुमारांना शिकवलं त्यांनी. तर म्हणून मी त्या पक्षाचं उदाहरण घेतलेलं की तो पक्षी तिथे जातो आणि देखणे देखीचे देखणेनी. माझी हिंमत नाही तिथपर्यंत जाण्याची, कारण तो जो मौनाचा कृष्णमूर्तींच्या एका भाषणात आहे की काय तर काही नाही म्हणाले की ते एनॉर्मस सी ऑफ सायलेन्स, एनॉर्मस सी ऑफ मौन, मौन आहे, एनॉर्मस आहे. त्याच्यात वितळून जाण्यासाठी धार्ष्ट्य, धैर्य, तयारी लागते. तिथे जाणं हीच अल्टिमेटली प्रत्येक कलावंताची आस असायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला हल्ली जे चालतं की मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, मला पैसे मिळाले पाहिजे, तर आणि स्वतःला कलावंतही म्हणून घेतात बाबा हे लोक. कलावंत म्हणून घ्यायचे म्हणजे मला, माझी हिंमत नाही स्वतःला कलावंत म्हणून घेण्याची. मी लिहितो, लेखकही आहे, पण कलावंत लेखक आहे की नाही हे मला माहित नाही बाबा. तिथपर्यंत घ्यायचे घेण्याची ताकद आहे का माझ्यात? निदान इच्छा तरी आहे का, ईर्ष्या तरी आहे का, हे तर तपासून पाहू दे आधी मला. वर्षभर एक कॉलम लिहिला, पुस्तक निघालं की सिद्धहस्त तुम्ही, सिद्धहस्त लेखक. 2 सिनेमामध्ये काम केली, 4 सिल्स मध्ये काम केली की आम्हाला कलावंतांना ना असं जेव्हा लोक बोलतात मला म्हणजे आतमध्ये तुटायला लागतं की अरे बाळा नाही, ते भयंकर कठीण आहे, फारच कठीण आहे तो मार्ग. आपण रंजन करतो लोकांचं, त्याच्यापेक्षा काही बरं करत असू, परंतु कला हा प्रकार अवघड आहे. आता आपल्याला सगळ्या गोष्टींचं नाही तुम्ही बोला. सगळ्या गोष्टींचं नाही, बोल ना तू. मी काय कुठे किती बोलू शकतो, तू बोल. नाही बोलावंच. नाही, आता इथं आपल्या ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये काही लेखक पण आहेत आणि आपण असं म्हणता की लेखकांनी रियाज करायला पाहिजे. तो रियाज म्हणजे नेमकं काय? रियाज म्हणजे जगणं. कसं असतं? रियाज म्हणजे रोज लिहिणं असं मला वाटत नाही. मी 3-3, 4-4 वर्ष लिहित नाही. मी हे बघ, एक लक्षात घे, मी माझ्या पुरतं बोलतोय. मी इतर लेखकांच्या वतीनं बोलत नाही, बोलू शकणार नाही, कारण प्रत्येक माणसाचा पिंड वेगळा असतो. काही रोज एक दिसा माझी काहीतरी लिहावे, रामदासांनी म्हटलेलं आहे. तसं लिहिणारे लेखक असतात आणि ते अत्यंत स्पृहणीय आहे, आदरणीय पण आहे. तेव्हा माझं जी काय मतं सगळी व्यक्त करतोय ती फक्त माझ्यापुरती, माझ्या अनुभवातून आलेली आहे. ती सार्वकालिक आहेत असं नाही, कारण सर्वांना ती लागू पडतात असंही नाही. प्रत्येक माणूस वेगळा असणार. आता रियाज म्हणशील तर मी असं म्हणतो की मी स्वतः 3-3, 4-4 वर्ष काही लिहित नाही. एखाद्या वेळेला वाटलं काहीतरी लिहावं तर नेमके घरात कागद नसतात, पेन्स वाळून गेलेले असतात, मग मी आणखी 8 दिवस लांबणीवर टाकतो. मग कुठून तरी आणायचे 1-2 पेन्स, बॉल पेन्स वगैरे, सुरू करतो वगैरे. ते सोड. ही रियाज जेव्हा म्हणतो तेव्हा 2-3 प्रकारचा रियाज असतो. स्वतःला सतत निदान बौद्धिक पातळीवर वाढवत राहणं, अनंत प्रवास करणं, अनंत वाचन करणं, जे माहीत नाही तिथे शिरण्याचा प्रयत्न करणं आणि ते आत्म्याची निकड म्हणून. मी 70 साली पाश्चात्य संगीताकडे वळलो. माझा एक पारशी मित्र होता. आता आपण हिंदी सिनेमाची गाणी ऐकतो, त्याच्यात ऑर्केस्ट्रेशन जे असतं त्याच्यावर सिम्फनीचा खूप परिणाम आहे. मला आवडायचं ते. तो म्हणाला तू ऐकलं काय, चल माझ्या घरी, म्हणून त्यांनी घरी नेलं आणि मला त्यांनी रोज गाणी ऐकवायचं होतं. त्याची आई पियानो वाजवायची. ते माझं इनिशिएशन पाश्चात्य संगीतात होतं. तिथपासून मला आवड लागली आणि मग मी त्या ममा म्हणायचो आम्ही त्यांना. तर त्यांनी मला पुष्कळ समजावून पण दिलं. मग हळूहळू मी ते वाढवत गेलो. तर हे जे आहे आवश्यक आहे. सर्व प्रकारचं त्याला कळलं पाहिजे, माहित पाहिजे. यासाठी सतत काहीतरी करत राहावं लागतं. याला रियाज म्हणतो. दुसरं असं की जगणं. जगताना सतत हे माझ्या उपयोगी पडेल, ते माझ्या उपयोगी पडेल लेखक म्हणून असा विचार करून जो जगतो तो जगतच नाही. आपण लेखक आहोत ते विसरूनच जगायला लागतो. मी जे लिहित नाही ते बरंच आहे, कारण की मला तेव्हा आठवणच नसते आपण लिहित नाही. त्यामुळे मला
गिरडीवरून दळण आणताना किंवा धोब्याकडून कपडे आणताना विसरलेला असतो मी लेखक आहे वगैरे. ते कसं आहे ते परत त्या लेखात आलेलं आहे. त्या लेखात बहुतेक माझं सगळं आलेलं आहे की लहान मुलं बाहेर खेळत असतात, धुंद खेळत असतात, कशाची त्यांना हे नसते, भान नसतं. अंधार पडून जातात, त्यांना फक्त एकमेकांचे हाका ऐकतात तरी ते खेळतच असतात. मग घरातून आई किंवा भाऊ कोणीतरी ओढून नेतो आणि अभ्यासाला बसवतो, म्हणतो अभ्यास कर मुकाट्याने. तसंच जगावं. फारच कोणीतरी खेचून आणलं निकड केलं तर लिहावं, नाही तर आपलं जगत राहायचं. जगण्या इतकं आनंददायक काय आहे. असं एक माझं मत आहे. दरवेळेला मी तसा वागलोच आहे असंही नाही. तुमच्या अलीकडच्या पुस्तकामध्ये विनाश वेळा आहे अतिशय हेनरी मेलरचं, आणि त्यात असा आपण उल्लेख केलाय की सर्व बाजूनी म्हणजे शाळामध्ये, चर्चमध्ये, रणभूमीवर, प्रयोगशाळात सगळीकडे खोटेपणा दाटून राहिलाय, असा सर्व अंगांनी सर्वनाश दिसतोय आणि त्यात सगळं भविष्य हे कवीच्या हाती आहे असा त्यात उल्लेख आहे. आत्ता या कोरोनाच्या काळामध्ये अनेक अंगांनी आपल्या अंगावर आपत्ती पृथ्वीवर पूर्णपणे येऊन आदळतीये आणि खऱ्या अर्थानं आपण खूप वेगळा विचार करायला पाहिजे. म्हणजे कित्येक जण असं म्हणतायत की राष्ट्रांचा सुद्धा विचार, आरोग्यासाठी सुद्धा जगानं एकत्र येणं आवश्यक आहे, तरच जगातल्या गरिबांचं आरोग्य आपल्याला काहीतरी करता येईल, अन्यथा येणार नाही असं हे शास्त्रज्ञ सांगतात. अर्थशास्त्रज्ञही हे सांगतायत की जगातल्या गरिबांसाठी सगळ्या अर्थव्यवस्था असा खूप व्यापक वैश्विक विचार करता यावा या पद्धतीने विचार चालू आहे. तर तुम्ही या सगळ्या विनाश वेळांकडे काय पद्धतीने पाहता, तेव्हा लिहिलं तेव्हा आणि आत्ताचा हा काळ, हे या काळाचाही तुमच्यावर काहीतरी परिणाम झालेला असेल? विनाश वेळा हे मूळ माझं पुस्तक नाहीये, ते भाषांतर आहे. हो, पण तरी मिलरचं जे पुस्तक आहे टाइम ऑफ द असॅसिन, हेनरी मिलरनी ते पुस्तक लिहिलं 1945 साली, जेव्हा संपूर्ण जग अणुबॉम्बच्या दहशतीखाली जगत होतं. सर्वनाशाच्या उंबरठ्यावर सगळं जग उभं होतं, कारण की कोल्ड वॉर सुरू झालं होतं अमेरिकेत आणि रशियामध्ये, आणि पायलिंग सुरू होतं, सगळे शस्त्रसाठे वाढवत चाललेले होते आणि सर्वसामान्य माणूस सुद्धा कुठल्या क्षणी बॉम्ब पडून आपण नष्ट होऊ या पार्श्वभूमीवर ते पुस्तक लिहिलेलं आहे. पण ते पुस्तक लिहिलंय त्याच्यात ते लिहिलंय त्याने रॅम्बो म्हणून नावाचा जो कवी आहे, फ्रेंच कवी, त्याच्या लेखनाचा आणि जीवनाचा आढावा घेत घेत त्यांनी लिहिलेला आहे. आणि रॅम्बो 19व्या शतकातून गेला. तेव्हा विनाशाची धमकी सततच माणसाच्या अवतीभोवती फिरत असते आणि ती धमकी फिरत असते याचं कारण असं की आपण तसे वागतो, आपण खोटे वागतो. आणि सगळ्यात जास्त रॅम्बो चिडलेला होता तो राजकारण्यांवर चिडलेला होता. म्हणजे राजकारण्यावर लोक सर्वसामान्य माणसं चिडलेली असतात आणि लेखक चिडलेले असतात. हे काही आजचं नाही आहे, हे फार पूर्वीपासून आहे. कुठलाही साहित्याचा इतिहास बघतो, राजकारण्यांशी लेखकांचं कधीच पटलं नाही किंवा राजकारणी सगळ्या विध्वंसाला कारण आहेत अशी त्याला खात्री असते. तेव्हा त्यात तसं काही नवीन नाही. आता आज तर मी या टप्प्याला आलोय आणि माझा विचार खूप निहिलिस्ट वाटेल लोकांना, म्हणजे विध्वंसकच वाटेल माझा विचार. आम्ही आता तुझ्याशी सगळं मनातच बोलायचं ठरवलं तर बोलतो मी. परवा मला एक मेल आली मला की आता रघु कार्नाडनी मध्यंतरी, रघु कार्नाड म्हणजे गिरीश कार्नाडांचा मुलगा, त्या न्यूयॉर्कर मध्ये त्यांनी एक लेख लिहिला की कधी नव्हे ते आता पशुपक्षी दिसायला लागले, आणखी पोल्युशन कमी झालं, असं तसं तसं तसं. तर ते वाचल्यानंतर मी म्हटलं की हो ना, म्हणजे समजा मनुष्यजात नाहीशीच झाली पृथ्वीवरून तर निसर्गाला एवढा देखील फरक पडणार नाही. पृथ्वी हिरवीगार होईल, पशुपक्षी अत्यंत आनंदाने सुटकेचा निश्वास टाकून सगळीकडे बागळतील आणि संपूर्ण कॉस्मॉसला किंवा निसर्गाला कोणालाही काही फरक पडणार नाही आपण नाहीशी झालो तर. त्याच्यावर 2-3 माझे मित्र चिडले, असं कसं तू म्हणतो मनुष्यांच्या जीवनावर उठला? असं म्हटलं तुम्ही ही कल्पना करतायच कारण असं की तुम्ही संपूर्ण मानव जणू काही केंद्र आहे सगळ्या गोष्टीचं आणि त्याच्यासाठी अवतीभोवती सगळे फिरत आहे. नुसती पृथ्वीच नाही, पृथ्वीवरचं जीवनच नाही, सगळा कॉस्मॉस. अरे तू कोण आहेस?
तू नाहीस झाल्याने काय फरक पडला तर तो चांगलाच होईल असं मला वाटतं. पृथ्वी चांगलीच होईल. युगांत मध्ये तसं आहे की एक तो पराग म्हणतो की एका दिवशी सगळे हिरवगार होईल, आपण नसलो तर काय फरक पडणार आहे. तेव्हा माझ्यावर टीका झाली होती की तुम्ही मनुष्यविरोधी मानवविरोधी लेखन करतात. म्हटलं मानवविरोधी लेखन करण्याची वेळ आपण मानवानीच आणलेली आहे. आपण जर प्रेमाने आदराने निसर्गाशी वागलो असतो तर ही वेळ आली नसती. आता आमच्या ताडोबातल्या वाघांना विचारा तुम्ही की माणसं हवीत का नको जगात, तर तुम्हाला नको. कसे कोचिंग करतात, मारून टाकतात, आम्हाला जागा राहिलेली नाही, जंगलं खाऊन टाकली म्हणून आम्ही आता त्यांना खातो. तर आपण ही होमोसेंट्रिक कल्पना आहे, मी मध्यभागी अवतीभोवती सगळं माझं फिरते, हे कधी जाणार आमच्यातून? हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने चांगली मूल्यव्यवस्था निर्माणच करू शकत नाही. आपण ते पाहुणे म्हणून आलेलो आहोत बाबा. 50, 60, 70, 80 पार तर 100 वर्ष इथं पाहुणा म्हणून मी राहणार, तर पाहुण्यासारखं वागू की. जरा काही एक शिस्त असते पाहुण्याची, किती ओरबाडायचं यजमानाला, किती ओरबाडायचं नाही, सभ्यपणाने हे साधी गोष्ट आहे. तर तसं आम्ही वागतच नाही. हो, तुम्ही आत्ता जे म्हणालात ना तसं अगदी आत्ता या गेल्या महिन्यात प्रोफेसर ग्लेन अल्ब्रेख्त हे ऑस्ट्रेलियातले एक फिलॉसॉफर आहेत, त्यांना शाश्वततेचं तत्वज्ञ म्हणतात. आणि त्यांनी पहिल्यांदा सोलॅस्टॅल्जिया ही त्यांनी 2015च्या त्या पॅरिस परिषदेमध्ये सोलॅस्टॅल्जिया अशी संकल्पना आणली. म्हणजे या पर्यावरणाच्या विनाशामुळे मला जो होणारा त्रास आहे, विशेषतः आदिवासींना ऑस्ट्रेलियातल्या, त्याच्यावरनं त्यांनी ही संकल्पना आणली. आता ते असं म्हणतात, म्हणजे आता ते असं सांगतायत की आपण अँथ्रोपोसिन, म्हणजे तुम्ही जे होमोसेंट्रिक म्हणाला त्याला ते म्हणले अँथ्रोपोसिनमुळे इथपर्यंत आलोय, माणसामुळे. आणि आपण जेव्हा जीवसृष्टी सोबत जाऊ, आणि त्याला त्यांनी सिम्बायोटिक सीन असं, सिम्बायोसेंट्रिक असं म्हणलेलं आहे, तसं जर केलं तरच आपण वाचणार आहेत, अन्यथा निसर्ग आपला सूड घेणार आहे, अशा पद्धतीची त्यांची मांडणी होती. बराच वेळ मी आपला घेतोय, मी पण एक 2 शेवटचे प्रश्न आहेत. एक असा आहे की तुमच्या सर्व लेखनामध्ये स्त्रिया ह्या अतिशय प्रगल्भ, कुटुंब धरून ठेवणाऱ्या, अतिशय व्यापक भूमिका घेणाऱ्या, म्हणजे सांख्यांनी जे म्हटलं स्त्री ही करती धरती प्रकृती आहे, निर्मिती आहे, आणि पुरुष हा निमित्त मात्र आहे, तसं तुमच्या लिखाणातनं म्हणजे आपल्या मग्न तळाकाठी किंवा युगांत मधली नंदिनी असेल किंवा वाडा चिरेबंदी मधली वहिनी, या सगळ्यांच्या त्या कशाही जगत असू देत, पण एक अतिशय व्यापक पद्धतीची प्रगल्भता, समजूतदारपणा, शब्दांच्या शिवाय समजून घेणे, शब्दांच्या शिवाय व्यक्त करणे, हे जे आपल्या स्त्रिया प्रगल्भ दिसतात, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हा परत अनुभव, हा तर तुझा पण असेल, तू छोट्या गावातला आहेस, तो अवतीभोवती पाहिलं असेल. आपल्या घरातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या खरं म्हणजे दुय्यम किंवा तिय्यम नागरिक होत्या आपल्या घरातल्या. त्यांना स्थान असं काही दिलेलं नव्हतं. आता ते विशेष जाणवतं की किती कष्ट उपसले असतील. आम्ही तर सधन, पण आमच्या घरातल्या सुद्धा माझ्या वहिनी किंवा आई पहाटे 5 ते 11 पर्यंत वाडाभर भिरभिरत राहायच्या कामं करत. पण असं असूनही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी गेला नाही. त्याचं कौतुक करत असं की किती हसतमुख असतात वगैरे. मला ते आवडायचं नाही. बिचारा काय करतील हसतमुख आहेत वगैरे, म्हणून त्यांनी विश्रांती घेऊ नये असं काही आहे की कशी माझी भांडणं पडायची का. परंतु एक लक्षात घे, माणूस कोंडीत सापडला की त्याच्यासमोर 2च पर्याय असतात. आणि अत्यंत दुःखमय कोंडीत सापडल्यानंतर 2च पर्याय असतात. एक तर मोडून जायचं, पूर्णपणे नष्ट व्हायचं, किंवा त्या दुःखापेक्षा स्वतः मोठं व्हायचं, दुःखच खुजं करून टाकायचं. भारतीय स्त्रियांनी ते दाखवलेलं आहे. त्या मोठ्या होऊन गेल्या. सगळ्या स्त्रियांना ते जमलं असं नाही. असेही मी संसार माझ्या तरुण वयात पाहिलेले आहेत की ज्या स्त्रिया बिचाऱ्या मोडून जात असत, कटकट करत असत, त्यांना आजार होत असत, आजारी पडत असत, अंगात येणं. आता अंगात येणं हा प्रकार खरं म्हणजे त्याच एक ऑफशूट आहे या सगळ्या याच्यातून. करतील काय त्या? त्यांचं मानसिक स्थैर्य ढळलेलं असेल, त्यांना शिझोफ्रेनियासारखे विकार कदाचित जडत असतील, किंवा डिप्रेशन येत असेल. डिप्रेशन हा शब्दच कोणाला माहित नव्हता ना तेव्हा.
ती बाई काय बाबा उठसूट झोपलेली असते, जेव्हा जेव्हा तेव्हा झोपलेली, अरे सतत ती झोपते याचा अर्थ ते डिप्रेशन मध्ये, हे आज आपल्याला कळतं, तुला मला कळतं, सगळ्यांना कळतं असं नाही. अशा पण स्त्रिया होत्या, पण अनेक स्त्रिया अशा पण होत्या की दे बिकेम बिगर, ग्रेटर दॅन देअर सफरिंग. आणि हे फक्त स्त्रियांच्याच बाबतीत घडतं असं नाही, पुरुषांच्याही बाबतीत घडतं, पण असा चॅलेंज आपल्याकडच्या पुरुषांना फारसा कधी आला नाही किंवा कुठेच येताना दिसत नाही, पॅट्रियार्कल सोसायटीमध्ये येत नाही. पण जिथे जिथे स्त्रियांची अशी कोंडी झाली आणि जीवन दुःखमय होतं, तिथे ज्यांना ज्यांना त्या दुःखापेक्षा स्वतः मोठं होतं आलं. आणि जे वाक्य बाराचेरी बंदीमध्ये आहे ते मी ऐकलेलं आहे की सुख मिळेना तेव्हा दुःखाला मीच समाधानाने निरोप दिला, समाधानाने निरोप दिला. हे वाक्य माझं या लेखकाचं नाही, मला हे वाक्य सुचलंच नसतं, कारण मी तसं कधी भोगलेलंच नाही. हे वाक्य मी एका जाणत्या अत्यंत प्रगल्भ स्त्रीकडून ऐकलेलं आहे. हे अनुभवाचे बोल असतात, त्याच्यामध्ये बौद्धिक अनालिसिस फारसं करता येत नाही. एक प्रश्न घेतो, एलिना ग्लुश्कोवांनी विचारलाय, त्या कुठे आहेत सध्या? रशियातनच विचारतायत असं वाटतंय मला. त्या मॉस्कोमध्ये आहेत सध्या. मॉस्कोमध्ये. त्या म्हणतायत की माझी समजूत आहे, करोनाच्या लॉकडाऊन काळामध्ये वाडा चिरेबंदी कसा दिसेल असं त्यांनी विचारलंय. कोरोनाच्या लॉकडाऊन काळामध्ये वाडा चिरेबंदी कसा दिसेल म्हणजे नाटक. आय वंडर व्हॉट वाडा चिरेबंदी माइट लुक लाईक इन द टाइम ऑफ कोरोना लॉकडाऊन असं त्यांनी म्हटलंय, विचारलंय. आय डोंट नो, इट इज फॉर यू टू डिसाइड. मी लिहिलं, ते लिहून सुद्धा आता किती 35-40 वर्ष झाली. आता तुम्ही ते करा आणि बाकीच्या लोक बघा आणि तुम्हाला काही रेलेव्हंट वाटतंय की नाही हे तुम्ही ठरवायचंय. पण तुमचा हा अनुभव कसा असेल की तुम्ही अनेक भाषां, वाडा, कन्नड, बंगाली, अनेक भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्ये झालेलं आहे, तर ते काय पद्धतीने समजून घेतात? वाडा काय पद्धतीने समजून घेत असतील हे लोक? ते भारतात ते होतं याचं कारण असं की हा फक्त मराठी अनुभव नाही, तो भारतीय अनुभव आहे. निसर्गाची ओरबाड करणं, नंतर सरंजामशाही व्यवस्था जाऊन नवीन व्यवस्था येणं, कुटुंब विघटित होणं, हे केरळामध्ये घडलंय, मल्याळम मध्ये प्रयोग झाले, बंगालीमध्ये प्रयोग झाले, भारतातल्या सगळ्याच भाषांमध्ये, आणि त्यांना हे काही नवीन नाही. तर आपले सगळे धर्मविधी सारखे आहेत, आपले संकेत सारखे आहेत. फ्रान्समध्ये जेव्हा याचं भाषांतर केलं, ॲनेट लीडे नावाची फ्रेंच, ती कथाकली शिकलेली आहे आणि तिचा भारतीय जीवनाशी चांगला संबंध आहे. तिने भाषांतर केलं आणि पुढे मला तिकडनं एक मेल आली की आम्ही याचं ड्रॅमॅटिक रिडिंग आधी करू इच्छितो, कारण इतका मोठा प्रयोग करणं आम्हाला आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. म्हणजे पैशाची अडचण आपल्यालाच असते असं नाही, तिकडे पण आहे नाटक, गंभीर नाटक करणाऱ्यांना, म्हणजे पब्लिशर्सना सुद्धा त्या अडचणीत. आता तर काही विचारायला असतो. मी त्यांना म्हणालो की जरूर करा तुम्ही, आणि त्यांनी त्याचं नाट्यमय वाचन म्हणजे ते हातात कागद ठेवले होते, पण अभिनय करीत होते ते स्टेजवर, कॉस्ट्युम त्यांचेच होते, आणि ते केलं त्यांनी, आणि त्याचे प्रयोग केले त्यांनी, लोकांना ते आवडलं वगैरे. तर मी त्यांना, मला कुतूहल वाटत होतं, म्हटलं तुम्ही आता वहिनीचं दिराचं नातं किंवा दोन जावांचं नातं, ही सगळी आमची जी गुंतावळ आहे ही सगळी, किंवा आमचे हे जे संकेत आहेत, तर ते तुमच्या परिचयाचेच नाही राहिलेले. आता एकत्र कुटुंब कुठे तुम्ही पाहिलेलं आहे, आणि हे कसं काय तुम्ही का करावं असं वाटलं, हे मला कुतूहल आहे. तर त्या म्हणाल्या की एकतर यातले एकत्र कुटुंब आता आमच्यात नसतील, पण एकत्र कुटुंबाची कधीतरी होती, निदान संबंध परस्परांशी होते, याची आठवण आम्हाला आहे, त्या जीन्स मध्ये सांगते. पण त्यापेक्षा आम्हाला ते महत्वाचं म्हणजे ती 12 इंडिव्हिज्युअल्स आहेत, 12 पात्र आहेत, आणि ती फार ह्युमेन मानवी आहेत, आणि त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया फक्त नात्यांवरच अवलंबून नाहीत, तर ती 12 स्वतंत्र माणसं एकमेकांशी कशी परस्परांशी संवाद साधतात किंवा विसंवाद असतो ते दिसतं. त्याच्यामुळे आम्हाला हे सार्वत्रिक पातळीवरचं नाटक वाटतं, आणि लोकांना ते आवडतंय, कारण लोकांना ते एक्झोटिक आहे म्हणून करायचं असेल, त्यात एक्झोटिक काहीच नाही. व्हिज्युअली मात्र येतात आणि बोलतात, तसं ते ट्रॅडिशनलच नाटक आहे. तर म्हटलं मला जास्त काही
माहिती नाही, पण एवढं त्या म्हणाल्या की आम्हाला माणसं त्यातली आवडली, माणसांच्या क्रिया प्रतिक्रिया आवडल्या आणि त्या सार्वत्रिक आहेत, त्या जगात कुठेही घडू शकतात, त्यामुळे ते युनिव्हर्सल आहे. तुम्हाला हा त्रास देतोय खूप मला. हो हो. असो, मला एक लक्षात मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की सरांशी एका बैठकीमध्ये गप्पा होऊ शकत नाहीत. सरांना कल्पना असेल, बर्गमन ऑन बर्गमन नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये जवळजवळ 3 वर्ष अनेक जण त्यांच्याशी बोलत होते. तसं तुमचं राजहंसने काढलेलं बातचीतही पुस्तक आहे, त्यात आशिष राजाध्यक्ष, समीक बंदोपाध्याय आणि संजय आर्वीकरांनी अनेक काळ तुमच्या तसं अनेक वेळेला बोलल्यानंतर अनेक गोष्टी आम्हाला उमगत जातील. अखेरचा प्रश्न असा आहे की म्हणजे बाकी श्रोत्यांचे काही महत्वाचे प्रश्न वाटले नंतर तर पुन्हा एकदा आपल्या परवानगीने आपण बोलूया. सध्या आपल्या मनामध्ये या करोनाच्या काळामध्ये जग सगळं या पद्धतीनं सैरभर झालेलं असताना नेमकं काय येतं आणि त्यावरून काही लिखाण चालू आहे काय? त्यावरूनच काही लिखाण चालू नाही आहे. आता ही घटना घडली तर ताबडतोब त्याच्याबद्दल लिहा असं माझं कधीच होत नाही, आधीच नाही. पण करोना येण्याच्या आधीपासून मी एक मला माझ्या मनात आलं की माणसातल्या एक एक गोष्ट आटत जाते, नाहीशा होत होत जातात, पण एक गोष्ट जात नाही ती माणसाच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत, ती म्हणजे भय, भीती. संपूर्ण जीवन आपलं भयग्रस्त असतं. बरं, ते ह्याचं भय, त्याचं भय, मृत्यूचं भय असं सुद्धा नसतं, पण आपण सुरक्षित का नसतो? आपलं कशाचं भय असतं? आपण कायम कुठल्या तरी अनस्पेसिफाईड मेनेस, ज्याचं व्याख्या करता येत नाही अशी काहीतरी धमकी आपल्याला मिळाली अशासारखी आपण का वागतो? खरं म्हणजे भेण्यासारखं काय आहे? पण भीतो आपण. त्या भयाचं स्वरूप काय असेल असं माझ्या डोक्यात आलं आणि म्हणून असा विचार करतोय मी की त्याच्याबद्दल लिहावं. पण असं एक आता तार्किक उत्तर मी तुला दिलं, पण मी लिहायला बसल्यानंतर ह्याच्याच बद्दल लिहिण याची काही खात्री नाही, भलतंच काहीतरी लिहिण. आम्ही वाट बघू, कारण जसं विनाश वेळ तुम्ही जे काही लिहिता त्याची प्रचिती यायला आम्हाला वेळ लागतो, कारण तुम्ही आधीच पुढे जाऊन बसलेला विनाश वेळा कोणी वाचलं का? आता मी हो, तुम्हाला मित्र आहे अर्थातच. म्हणून तुला विचारतो, ते विनाश वेळा कोणी वाचलाय? मला असं माहित वाटतं की नाही. तुमचा कॉलम चालू असताना, स्तंभ चालू असतानाच त्याला वाचक बऱ्या मोठ्या प्रमाणात होते आणि त्याचे संदर्भ नाही, मी काही येत तरुण असतात. नाटकाच्या क्षेत्रातली किंवा लेखनाच्या क्षेत्रातले लोक, तरुण पोरांशी मी बोलतो, तर त्यांची एक अतिशय माझ्याबद्दल तक्रारच आहे की बाबा संदर्भ फार असतात तुमच्या लेखनात. आता त्रिबंध मधल्या तिन्ही लेखांमध्ये खूप संदर्भ आहेत. हो, म्हणजे ग्रीक मायथॉलॉजी पासून पाश्चात्य संगीतापासून संस्कृत अमुक, तर फार संदर्भ असतात, त्यामुळे अडखळल्यासारखं होतं. तर आम्ही ते संदर्भ वगळून पुढे जातो. म्हटलं मग ते वाचन अपूर्ण नाही करत, आता थोडंसं होमवर्क करता येतं ना इंटरनेटवर जाऊन. आता मेडुसा म्हणजे कोण होती किती हे पाहू सोपं आहे ते शकतो आता. आपण, आणि मग ते सगळं कळून घेतल्यानंतर मग परत वाचावं. पण एवढा वेळ कोणाजवळ नाही आणि मला वाटतं पेशन्स पण नाही. त्यामुळे माझं हे लेखन कोणी वाचतच नसेल अशी मला ठाम खात्री आहे. पुस्तकांची एकूण विक्री ज्या पद्धतीने चालू आहे त्याच्यावरून मला असं लक्षात येतं कोणी वाचत नसेल. नाही, आपण म्हणता त्याप्रमाणे वाचकांची संख्या, कारण आता सध्या 140 शब्दांचा सगळा व्यवहार आणि सगळं त्या उपकरणांवर अवलंबून आहे, हा भाग जरी असला तरी ज्यांना अभिजाततेचा ध्यास आहे ते कुठं जातात, कुठं येतात, हे 25 वर्षात वाडात्रयीला मिळणाऱ्या प्रतिसादावरनं लक्षात येतं. वेगवेगळ्या पिढींना वाडात्रयी काय पद्धतीने दिसते आणि आता सुद्धा तुमचे प्रयोग, ठिकठिकाणचे तरुण मुलं, आज सुद्धा आलेला जो प्रतिसाद आहे ठिकठिकाणचा, त्यावरनं अभिजाततेच्या वाटेवर ज्यांना जायचं असेल त्यांना तुमच्यापर्यंत यावंच लागतं. नाही, अभिजाततेच्या वाटेवर काही लोक आहेत, नाही असं नाही, परंतु अत्यंत बुद्धिमान आणि खूप हुशार मुलांजवळ पेशन्स राहिलं नाही असं मला वाटतं. उदाहरणार्थ आता केसरबाईंचं गाणं नाही बाबा, ते फारच पुढचं गाणं आहे. म्हटलं मग तुम्हाला कळावं म्हणून केसरबाईंनी आपलं गाणं पाणी घालून पातळ करायचं का? तुम्ही का नाही थोडं वाढवत स्वतःचं ज्ञान संगीताबद्दलचं? दोस्तोवस्की वाचायचं झाला, आता एरिनाची तुम्ही आठवण काढली, दोस्तोवस्की वाचायचं झाला तरी स्वतःची मानसिक तयारी लागते. हो, ती तयारी केल्याशिवाय सामोरं जाताच येत नाही या मोठ्या लेखकांना.
पण स्वतःची काहीच तयारी करायची नाही, स्वतःची मशागतच करायची नाही मनाच्या, आणि सगळं मला कळलं पाहिजे, हे नाही जमू शकत. सर्व रेडीमेडचा आणि इन्स्टंट आणि फास्ट फूडच्या जमान्यातनं जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांना या अभिजाततेकडे जाता येतं असं एकंदरीत दिसतं. तर याचं कारण असं आहे की सगळ्या गोष्टींचं, आता हे शेवटचंच मी वाक्य बोलतोय, सुमारीकरण सगळ्या गोष्टींचं जे झालंय ते अत्यंत नैसर्गिक आहे असं आपल्याला वाटतं. हो, आता चालेल. 2-4 नाटकात कामं केली किंवा 2-4 लेख लिहिले की त्याच्याबद्दल एवढं मोठं लिहून येतं वर्तमानपत्रातून, तो स्टार होऊन जातो. आता जिथे काहीच नाही तिथे ही सुमार माणसं एकदम दिग्गज, वर्णन करताना ते दिग्गज, प्रतिभाशाली असंच वर्णन होतं त्यांचं. आता आपलं सांस्कृतिक दारिद्र्य झाकण्यासाठी आपण सर्वसामान्य माणसांना प्रचंड मोठं करून दिग्गज बिग्गज शब्द वापरतो, ही मला फार धोकादायक गोष्ट वाटते. तेव्हा मिडिओक्रिटी किंवा सुमारीकरण हे आम्ही स्वीकारलेलंच आहे कुठंतरी. हो, अवमूल्यन हे नेहमी चलनाचं, अवमूल्यन हे काही फक्त रुपयाचं चलनाचंच होत नाही, अवमूल्यन सगळ्या गोष्टीचं होतं आणि ते आपण अवमूल्यन करून ठेवलेलं म्हणून आपल्या आसपासचा असा पसार आहे. तुमच्याशी असंच बोलत राहावं असं वाटतंय आणि अशा प्रतिक्रिया पण येत आहेत की आम्हाला अशा पद्धतीने ऐकायला मिळावं. आणि मला तुमचं बोलणं ऐकताना आता असं एकदम आठवण झाली की कुमार गंधर्वांना जेव्हा पद्मभूषण मिळालं त्यावेळेला, म्हणजे आता ही गोष्ट कधीचे 92ला ते गेले, त्याच्या आधी मला वाटतं 86-87 ची वगैरे गोष्ट असावी. आणि इंदोरचे पत्रकार गेले त्यांना विचारायला की कुमार जी आपको कैसे लग रहा है? ते बोले कुछ भी नहीं लग रहा है. ते म्हणे काय मी पद्मभूषण मिळण्यासाठी लिहितो का काय? मी मैफिल कशी केली मला विचारा, मी सांगेन. मी बरं गायलो, वाईट गायलो, मी लबाडी केली, कसं गायलो. तसं आपल्या बोलण्यातनं जे जाणवतं की या सगळ्याच्या पलीकडं असल्यामुळे आणि तेच आम्हाला मिळतंय. आणि बिंदुनाद कलातीत हा सगळ्यात अलीकडचा आपला लेख आहे, त्यामधनं आम्हाला हेच संचित मिळालंय. असंच आता इथून पुढं तुम्ही जेव्हा या भयाबद्दल काहीतरी लिहाल तर खरं तर कोरोनाच्या काळात सगळेजण म्हणतात की सगळ्यात वाईट काय आहे तर ती भयग्रस्तता आहे. आणि भीती ही चांगली विकली जाऊ शकते, धास्ती ही चांगली विकली जाऊ शकते. कधी तो धर्म विकतो तर कधी बाजारपेठ विकते. तर यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी द्याल ही आशा व्यक्त करतो, वाट बघतो. आणि तुम्ही एवढा वेळ दिला याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. आभारी मी आहे, पण माझ्यावर फार जबाबदारी टाकू नको, मी आळशी माणूस आहे. नाही तसं नाही, तुमच्या मनामध्ये आले तर कदाचित आम्हाला दिवाळी अंकामध्ये मौजेच्या काहीतरी वाचायला मिळेल. आशा करूया आपण. येस, ठीक आहे सर, थँक्यू. थांबूया. चालेल. अच्छा, बंद करा.